विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आजच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मी विदिशा विचारमंचच्या आणि कोहिनूर कट्टाच्या वतीनं ममता क्षेमकल्याणी आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ज्यांच्यावर अपार आपण प्रेम करतो आणि आज प्रेमाच्या दिवशी ज्यांचं मनोगत ऐकायला आपण सगळे आलो आहोत, अशा ज्येष्ठ लेखिका माननीय मेघनाताई पेठे यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक माननीय कृष्णकुमार गोयल, आज ज्यांचा आपण एक वेगळी मांडणी ऐकणार आहोत, अशा प्राध्यापिका डॉक्टर रुपाली शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसंच आजचे संवादक माननीय पंकज क्षेमकल्याणी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आमचा प्रयत्न, आमची परंपरा जपण्यातला हा आणखी एक प्रयत्न. आंधळ्याच्या गाई नातीचरामी हंस केला यानंतर रसिक वाचकांना खूप प्रतीक्षा होती मेघना पेठे यांच्या पुस्तकाची, आणि अखेर ते पुस्तक आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि या निमित्तच आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. प्रथम कोहिनूर ग्रुपचे संचालक आणि कार्यकारी संचालक आणि संस्थापक कृष्णकुमार गोयल यांचं स्वागत करावं अशी विनंती मी शिक्षण विवेकच्या संपादक डॉक्टर अर्चना खोडतरकर यांना करते. यानंतर आजच्या उत्सवमूर्ती माननीय मेघना पेठे यांचं स्वागत करावं अशी विनंती मी कृष्णकुमार गोयल सरांना करते. पुष्पगुच्छ, शाल आणि छोटीशी भेट असं या विशेष स्वागत सन्मानाचं स्वरूप आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर आजच्या वक्त्या प्राध्यापिका डॉक्टर रुपाली शिंदे यांचं स्वागत करावं अशी विनंती मी माननीय कृष्णकुमार गोयल यांना करते. तसंच आज मेघना पेठे यांच्याशी संवाद साधणार आहेत पंकज क्षेमकल्याणी यांचंही स्वागत करावं अशी मी विनंती कृष्णकुमार गोयल यांना करते. दोन 2017 सुरू झालेल्या विदिशा विचारमंचने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक वेगळे कार्यक्रम पुणेकर रसिकांना दिले. डिसेंबर 2025 सरत्या वर्षात आम्ही सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकदिवसीय सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलन घेतलं आणि गेल्या शनिवारी याच सभागृहात नुकत्याच पद्मश्री सन्मान जाहीर झालेल्या 3 पद्मश्रींचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून की नवीन वर्षातला एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून आजच्या या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्त माननीय कृष्णकुमार गोयल यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. नमस्कार. मंचावर विराजमान ज्यांचं आपण मुलाखत ऐकणार आहोत ते आदरणीय मेघनाताई पेठे, त्यांची मुलाखतकार पंकज क्षेमकल्याणी, रुपाली शिंदे, ज्या कार्यक्रमाचे आयोजक ममता क्षेमकल्याणी, उपस्थित सर्व रसिक बंधू भगिनींनो. खरं म्हणजे आजचा संध्याकाळचा समय खऱ्या अर्थाने साहित्यिक चैतन्याने न्हावून निघालेला आहे. विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष सोहळ्यात म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि मराठी साहित्यातील एक लखलखतं नाव मेघना पेठे, ज्यांनी दॅट बीन देअर हे पुस्तक लिहिले आणि यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, हा मला वाटतं माझ्यासाठी आपणासाठी आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. मेघनाताई, तुमच्या लेखणीतली एक विलक्षण धार आहे, पण त्या धारेत मानवी भावनेचा ओलावाही तितकाच आहे. तुमच्या साहित्याने केवळ कथा सांगितल्या नाही तर मानवी स्वभावाच्या अनेक गुंतागुंतीच्या पदरांना उलगडून दाखवले आहे. आज तुमच्या डॅड बिंदेअर या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने ही जी प्रकट मुलाखत रंगणार आहे ती आम्हा सर्व साहित्यप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी आहे
असं मला वाटतं. मला विशेष कौतुक वाटते डॉक्टर रुपाली शिंदे यांचं. एका साहित्याच्या अभ्यासकाच्या नजरेतून आणि मेघना पेठे हा विषय मांडणं हे आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरेल यात शंका नाही. साहित्याचं विश्लेषण जेव्हा इतक्या सखोल अभ्यासातून येतं तेव्हा त्या कलाकृतीचा आनंद द्विगुणित होतो. कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की केवळ व्यवसायच नाही तर कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्रांना आम्ही बळ द्यावं. आणि म्हणून कोहिनूर कट्टाच्या निमित्ताने पुण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो आम्ही. आता जसं ममताने सांगितलं की गेल्याच्या आठवड्यात 3 पद्मश्री ज्यांना मिळालेत. खरोखर त्यांच्याकडे जर पाहिलं तर शक्यच नाही यांना पद्मश्री मिळणं असं आपल्याला वाटेल. कारण पूर्वी लॉबिंग व्हायचं पद्मश्रीसाठी, म्हणजे लोक त्या पद्धतीने पुढे जायची. पण आजच्या गेल्या 10-12 वर्षात आपण जे पाहतोय ते समाजातील तळातला मनुष्यसुद्धा पद्मश्री मिळू शकतो हे त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा हे लक्षात आलं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक ममता शेमकल्याणी आणि नितीन जळूरकर अतिशय नेटक्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे. मलाच खरं म्हणजे 10 मिनटं उशीर झाला यायला, त्याबद्दल मी क्षमस्व. पंकज या संवादाला योग्य दिशा देतील असं मला खात्री आहे. मी अधिक वेळ न घेता मेघनाताईंच्या शब्दाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहो. या नवीन पुस्तकासाठी आणि पुढील साहित्यिक वाटचालीशी माझ्या वतीनं व कोहिनूर ग्रुपच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात आणि मेघना पेठे या विषयावर विशेष मांडणी करणार आहेत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख माननीय प्राध्यापिका डॉक्टर रुपाली शिंदे. 1997 पासून त्या फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करतात. संत कवयित्री, स्त्री साहित्य, डॉक्टर सदानंद मोरे यांचं साहित्य हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. मराठी विद्यापीठाच्या त्या समितीच्या सदस्य आहेत. अक्षरस्पर्श, महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांना कार्याचा अनुभव आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी माहितीपट आणि संहिता लेखन केलं आहे सातत्यानं. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा विविध वृत्तपत्रातून सातत्यानं त्या लेखन करीत असतात. बहेणी फडकती ध्वजा हे संत बहिणाबाई यांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. तैसी मुक्ताबाई आम्हा मधी या पुस्तकासह सदानंद मोरे यांच्या ग्रंथांवरील समीक्षा पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. याचबरोबर स्त्री साहित्याचा मागोवा याच्या 5व्या खंडाच्या त्या सहसंपादक राहिलेल्या आहेत. शांताबाई शेळके यांच्या निवडक कथांचं सहसंपादन देखील त्यांनी केलेलं आहे. अशा माननीय प्राध्यापिका डॉक्टर रुपाली शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमानिमित्त आणि मेघना पेठे या विषयावर मांडणी करावी. नमस्कार. इथं सगळे मेघनाचे पंखे आलेले आहेत. मेघनाला खूप दिवसांनी ऐकण्यासाठी, आणि त्या निमित्त मला 15 मिनटं बोलायचं आहे. मेघनाच्या सगळ्याच पुस्तकांवर बोलणं ही खूप अवघड गोष्ट असते, आणि त्यात ममता तुमचे 2 शब्द जे आहेत ना, विशेष मांडणी करणार आहेत आणि मेघना पेठे या 2 शब्दांचा कमालीचा ताण मला आलेला आहे, आणि त्या ताणासह आता मी काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 2010 साली मेघनाची मुलाखत घ्यायला जसे आम्ही होतो, म्हणजे ताण, प्रचंड परीक्षा आहे आपली, अशा तशाच मी आजही आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक गोष्टी आठवल्या. त्या म्हणजे मी अक्षरस्पर्श लायब्ररीमध्ये त्यांच्या कार्यकारिणीत होते मी, आणि तेव्हा मेघनाची मुलाखत घ्यायची होती. पहिल्यांदा ती नाही झाली आणि दुसऱ्यांदा ती झाली मुलाखत, आणि त्याच्यानंतर मला शोध लागला की आपल्याला मुलाखत बऱ्यापैकी घेता येते. या अशा अनेक चांगल्या आठवणी आणि मेघनाच्या पुस्तकावर वेळोवेळी लिहिलेल्या अशा खूप छान छान आठवणी मला दिल्या. त्यासाठी विदिशा विचार मंचाची मी खूप आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की लाडकी बहीण योजना सगळीकडेच असते, साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा ती खूप मोठ्या प्रमाणावर असते. आणि मग या योजनेत अभ्यास करणाऱ्यांना फारसं कोणी विचारत नाही. तुम्हाला वाटलं मी अभ्यास करते, हेही जरा बरं वाटलं. त्यासाठी मी ऋणी आहे तुमची. हे पुस्तक ज्यांनी म्हणजे हे पुस्तक हातात आल्यानंतर काय काय प्रतिक्रिया होत्या, तर ते पुस्तकाचे म्हणजे वितरण करतात ते म्हटलं की मेघना पेठेंनी स्वतःचाच फोटो का लावला आहे हो. मी म्हटलं भेटल्यावर विचारते, आपल्याला काय त्रास आहे. म्हटलं काय त्रास आहे.
आणि पुस्तकाचं नाव का असं दिलं? मी म्हणलं तुम्ही ते असू दे, म्हणलं पुस्तक द्या फक्त. डन दॅट बीन देअर. गुगल केलं की त्याचा अर्थ आपल्याला सापडतो. आणि असं नाव म्हणजे मेघनाच्या सगळ्याच पुस्तकांची नावं खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्याला एक विशिष्ट काहीतरी अर्थ आहे. त्याचा जर मराठीत आपण अर्थ पाहिला तर तो मी या परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे किंवा मी हे आधीच केलं आहे असा त्याचा अर्थ आहे. आता हे आधीच केलं आहे म्हणजे किती आधी झालं आहे हे शोधावं लागतं. आणि या पुस्तकावर बोलताना किंवा वाचताना सुद्धा असं होतं की त्याच्यामध्ये डायरी आहे, एक कुणीतरी दुसरी ती आहे, ती मेघनाची मुलाखत घ्यायला येते आणि तिच्याशी बोलते, असा तो सगळा प्रकार आहे. पण एकूण मेघनाच्या सगळ्याच कथा आणि कादंबरी जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतं की स्वतःशी बोलणाऱ्या, आत्मसंवाद साधणाऱ्या स्त्रिया त्या खूप स्वतःशी बोलतात. आणि आपण जसे जसे मोठे होत जातो तसं तसं स्वतःशी बोलण्याचं महत्त्व खूप कळतं. याच्याही आधी आपण वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर असतो, त्यात स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि स्वतःचं काय चाललं आहे याच्याबद्दल स्वतःशीच बोलणाऱ्या या सगळ्या स्त्रिया आहेत. दुसरी गोष्ट, मला नेहमी की स्त्री साहित्यावर जो आक्षेप घेतला जातो की त्या माजघरात किंवा हॉलमध्ये दिवाणखान्यात अडकलेलं साहित्य आहे, स्त्रियांना राजकारणाचं, व्यापक समाजाचं कुठं काय भान आहे, त्या आपल्या कुटुंबामध्येच बंदिस्त राहिलेलं साहित्य आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पण तसं म्हणजे तुम्ही कॅनव्हास मोठा घेतला तर तुमचं चित्र चांगलं असेल असं काही नाही आहे, फक्त ते लांबी रुंदीने मोठं असेल, त्यातले बारकावे जे आहेत. त्यामुळं मेघनाच्या सगळ्या साहित्यामध्ये घर हाच अवकाश असतो आणि त्या घरामध्ये जे जे काही घडतं ते एकूण मानव जातीला गवसणी घालणारं असं असतं. आता हे पुस्तक हे विशेषतः हे पुस्तक वाचताना कादंबरी वाचलेली होती, कथासंग्रह वाचलेले होते, काय प्रश्न पडला आणि तेव्हाही पडायचा, आत्ता तो जास्त, की मेघना पेठे म्हटल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी खूप प्रकर्षाने आठवतात. त्या म्हणजे भाषेचं कुठलंही बंधन न बाळगता मुक्तपणे व्यक्त होणारी लेखिका. आणि ती स्त्री असल्यामुळे एक तर त्याचं भरमसाठ कौतुक तरी होतं, नाहीतर खूप टीका तरी होते. तर त्यामुळं शिव्यांचा पण नामदेव ढसाळांनी वापर केला तर त्याचं खूप कौतुक होतं, पण मेघनाने केलं की त्याचं बऱ्याच काही गोष्टी होत्यात. मला ती भाषेचं काय करते वगैरे याचा मला त्रास होत नाही. जनरली आपण खेडेगावात राहिलेलो असलो तर घरातल्या आजीच्या आईच्या तोंडामध्ये जितक्या बऱ्या प्रमाणातल्या शिव्या असतात त्यातल्याही बऱ्याच म्हणजे मोजायच्या आणि द्यायच्याच झाल्या तर मेघना देती त्या सभ्य शिव्या असतात, सौम्य पण नाही, सभ्य शिव्या असतात. आणि त्यामुळं तो काही भाग नाही आहे. त्यामुळे शिव्या मुक्तपणे देणं हे काही तिचं मोठेपण नाही आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल ते खूप कोशातले आहेत असं मला नक्की म्हणावं असं वाटतं. दुसरी गोष्ट, अर्थातच की स्त्री पुरुष संबंधांचं खूप उघड वर्णन करणारी लेखिका म्हणून आपल्याला ती पहिल्यांदा आठवते. आणि मग म्हणजे ज्यांना आठवते ती, मला नाही, मला खूप गोष्टीत आठवते, खूप वेगवेगळ्या संदर्भात आठवते आणि वेगवेगळ्या पद्धतीने आठवते तिचं सगळंच लिहिणं आणि तिच्या सगळ्याच नायिका. त्यामुळं काही पुस्तकं जी असतात आणि काही मोह जे असतात ते परत परत आपल्याला हवे असतात. तर मला ममताला विशेषतः सांगावं असं वाटतं की जो एक हे असतो ना की मेघनाशी बोलायला पाहिजे, मेघनाच्या पुस्तकावर बोलायला आणि लिहायला पाहिजे आणि ती संधी परत परत मिळायला पाहिजे असं आपण मनातल्या मनात म्हणत असतो. ते कुणीतरी ऐकत असतं आणि मान्य करत असतं, तसं ते झालं. त्यामुळे मेघनाच्या पुस्तकावर बोलणं, मेघनाशी बोलणं, मग ते फोन असो, मुलाखत असो, हा न संपणारा मोह आहे. हा मोह तू माझा पुरवलास म्हणून तुला परत एकदा धन्यवाद देते. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे. बऱ्याचदा असं होतं की कथा कादंबरीला काहीतरी कथानक असतं, व्यक्तिरेखा असते आणि ते एक बोट धरून आपल्याला पुढं जाता येतं. या पुस्तकामध्ये
तिचे विचार आहेत वेगवेगळे आणि तेही वेळोवेळी केलेले विचार आहेत. त्याला एक सूत्र आहे, पण एका सूत्रात बांधून ते वाचायला लागणं, ते सूत्र नेमकं कोणतं, ते अर्थात नातीचरामीला पण शोधावं लागतं की ते सूत्र कोणतं आहे. आपल्याला असं वाटतं की ही मुलाखत घ्यायला कुठेतरी खेड्यातून आलेली मुलगी आहे आणि ती विचारते आणि मेघना उत्तर देते आणि नंतर मध्ये मध्ये निळ्या शाईमधलं डायरीतली अवतरणं येतात. तर त्याला अवतरणं आपण म्हणू शकतो, पण ते त्यावेळी सुचलेला विचारांचा एक म्हणू काय विचारच आहेत ते, म्हणजे त्या विचारांचा गुच्छ म्हणू शकतो किंवा त्या विचारांचा पुंजका म्हणू शकतो आपण, किंवा विचारांचा संच म्हणू शकतो चांगल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर असं ते आहे. आणि पुस्तक जसं जसं म्हणजे पहिल्यांदा वाचताना मला वाटलं की खरंच ती मुलगी म्हणजे खरंच मुलाखत घ्यायला कोणीतरी आलेली आहे. आणि पुस्तक संपतं तेव्हा असं कळतं की जे नातीचरामीचा शेवट पण तसाच आहे की ती दुसरी कुणी नव्हतीच, ती माझ्यातलीच मी आणि तिचा माझ्याशी चाललेला संवाद. तर मला मेघना पेठेची सगळी पुस्तकं आणि विशेषतः हेही पुस्तक स्वतःकडे इतक्या तटस्थपणे आणि आरपार बघू शकणारी लेखक मंडळी आणि माणसं ही फार थोडी असतात. त्यातले एक विजय तेंडुलकर होते. आणि हे आरपार बघणं आणि आरपार बघताना जे संचित सापडतं ते खरं म्हणजे व्यक्तिगत असतं, पण ते सबंध मनुष्य जातीचं काय जे असतं, ज्याला आपण नाटकाच्या भाषेमध्ये त्याचं जनरलायझेशन किंवा साधारणीकरण होणं असं म्हणतो, ते मेघनाच्या पुस्तकांमध्ये होतं. त्यामुळे तिच्या पुस्तकामध्ये त्या स्वतःला शोधणाऱ्या, आत्मशोध घेणाऱ्या नायिका असतात. तसा या पुस्तकामध्ये सुद्धा स्वतःला शोधणं आणि स्वतःशी आत्मसंवाद आणि स्वतःला शोधणं आहे. आता ही जी मुळात हे मगाशी आपण म्हटलं की मी हे आधीच केलेलं आहे, ते काय आहे, तर ते स्वतःकडं एक मी मला सामोरं जाणं आहे. तर मी मला सामोरं जाणं हे याला काहीतरी भारतीय परंपरेमध्ये त्याचं नेमकं स्थान काय आहे हे आपल्याला पाहावं लागतं. आणि ते बघत असताना हे आधीच केलं आहे, ते आधीच केलं आहे मध्ये आपल्याला बरंच मागं जावं लागतं. ते तिथपर्यंत जायचंच आहे, पण ते जाण्याआधी मला काही गोष्टींची नोंद घ्यायची आणि मग तिकडे जायचं आहे. ते म्हणजे हे आपल्याला सामोरं जाणं, हे आपणच एक मी दुसऱ्या मीला परस्पर सम्मुख होणं जे आहे, हे रेगेनच्या कवितेमध्ये सुद्धा दिसतं आपल्याला. पण तिथं असं दिसतं की हा द्वंद्वमूलक संवाद जो आहे, माझ्यातला एक मी आणि मी दुसरा पक्षी जो आहे, पक्षी जे झाडावर गाणं गातो त्या गाण्यातच आहे झाड दुसरं, झाडावर पक्षी जे गाणं गातो त्या गाण्यातच आहे पक्षी दुसरा. हे जे दुसरा पक्षी रेगेनची कविता आहे, ती हे आत्मनिवेदनपर जे काही म्हणणं आहे किंवा आत्मनिवेदन आहे ते वाचताना जाणवलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की एक मीला, हा जो एक मी आणि दुसरा मी या दोघांमध्ये चाललेला संवाद आणि त्याच्यातून रचला जाणारा तिसरा मी, हा या संबंध पुस्तकाचा मला कळलेला हा असा प्रवास आहे. आणखीन कोणीतरी वाचेल तर कदाचित त्याची वाचायची समजून घेण्याची पद्धत स्वतंत्र असू शकेल, पण मला ती या पद्धतीने समजत गेलेली आहे. तर ते काय आहे, तर ते वाचताना मला एक वाक्य, आपण वेगवेगळ्या काळात काय काय वाचत असतो, ते मेघनाची पुस्तकं वाचताना हे होतं की आपण वाचलेलं असतं ते बरंच रिकलेक्शन असतं आपल्यासाठी सुद्धा. आणि मला ते खूप छान वाक्य आठवलं की आय लव्ह फॉर द फेमिनाईन परफ्यूम ऑफ माय सोल. हा फेमिनाईन परफ्यूम मेघनाच्या सबंध साहित्यामध्ये दरवळत असतो. आता तो परफ्यूम म्हणजे तो मंद सुगंध बिलकुल नसतो आणि तो नसायलाच पाहिजे. जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो, आत्मशोध घेतो, तेव्हा ती स्वतःशी झटापट असते आणि ती सोजवळ सात्विक असण्याचं काही कारण नसते. ती बऱ्याचदा आपल्याला जे आपल्याकडं पाहताना आपली ज्याला कुरूपता नाही म्हणणार, पण आपल्या वागण्यातल्या विसंगती असतील, आपलं माणूस असणं किंवा माणूसपणापासून ढळणं असेल, तर मेघनाच्या सगळ्या पुस्तकांमध्ये माणूस हा स्खलनशील प्राणी आहे हे आपल्याला जाणवत राहतं.
तर त्या स्खलनशीलतेचा शोध घेण्याचं काम मराठीतले किती लेखक प्रामाणिकपणे घेतात हा खरोखर प्रश्न आहे. तर त्यामुळं ह्या बाई ज्या आहेत या स्खलनशीलतील माणसाच्या पडण्याचे आणि पडल्यानंतर पुन्हा उभं राहण्याचे याला जी शक्ती लागते, पडताना आपण पडलोय हेच मुळात कळत नाही आणि पडल्याची जाणीव होणं आणि त्या जाणीवेनंतर पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करणं, आपणच आपल्या नजरेत स्वतःला बरं दिसणं याची जी धडपड असते प्रत्येकाची असते आपल्या, ती धडपड जी आहे ती मेघनाच्या सगळ्या पुस्तकांमध्ये दिसती आणि ती इथेही दिसली. आणि त्यामुळे हे मी हे आधीच केलं आहे ते आधीच केलं आहे, तर हे आहे स्खलनशील माणूस आणि स्खलनशील होण्याचा, अधःपतित होण्याचा, अधःपतनाचा एक प्रवास असतो आणि उठण्याचा पण एक प्रवास असतो. मेघनाच्या सगळ्या कथांमध्ये लेखनामध्ये हा प्रवास आपल्याला दिसतो, हा आलेख आपल्याला दिसतो. आणि मला आणखीन विशेष असं वाटतं की तिच्या सगळ्या नायिका आहेत, या नायिका कुठेतरी घरकाम करणारी मावशी आहे, त्या काही कुणी खूप ग्रेट यशस्वी अशा बायका नाहीच आहेत, त्या खूप साध्या घरातल्या आहेत आणि त्या स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून बघतात. तर हे मागे वळून बघणं जे आहे हे आपण किती बघतो, किती खोल जाऊन बघतो, तर ते आपल्याला थोडंफारच आठवत असतं. मेघनाच्या कथांमध्ये ते 2 बिंदू दिसतात, ते काळाचे पट पण दिसतात आपल्याला आणि ते मागे वळून बघणाऱ्या, मागे परतूनी पाहे हा जो आहे की जसं कन्या सासूरासी जाये मागे परतून पाहे, ते मागे परतून पाहेचा धागा आपल्याला मेघनाच्या त्या तुकोबांच्या ओळीतला तो धागा मला सापडतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी हे आधीच केलेलं आहे, म्हणजे ते आधीच म्हणजे किती मागचं आहे, तर ते तुकोबांच्या जातकुळीतलं आहे. आणि मेघना ज्या पद्धतीचा आत्मशोध घेते, ज्या तटस्थपणे, ज्या धाडसाने, त्यालाही हिंमत लागते ना, तर ज्या धाडसाने ती माणसाचं स्खलनशील असणं, अधःपतित होणं ज्या मायेनं सांगते, ती माया आणि ती रोकठोक, ज्याला रोकडे पाझर आपण म्हणतो, ते रोकडे पाझर मेघनाच्या सगळ्या लेखनामध्ये दिसतात. आणि ते तिला म्हणजे यांनी जे म्हटलंय की आणि मेघना पेठेचं आणिचं काय करायचं, हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता. तर आणि मेघना पेठे म्हटल्यानंतर आपल्याला आठवते ते साहजिक आहे, आपल्याला आधी गौरी देशपांडे आठवती, मग सानिया आठवती, मग मेघना पेठे. आणि या शब्दामुळं मला फक्त मेघना पेठे आठवते, तो वेगळा भाग आहे. पण आता ह्या आणीमुळं काय झालं ते मी सांगते. तर गोष्ट अशी आहे की गौरी देशपांडेच्या बाबतीत जे होतं की आपण सगळ्यांनी, गौरी देशपांडे आपली लाडकी लेखक आहेच ती, तर तिचं जे असतं ना की मला नेहमी गौरी वाचताना असं जाणवतं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये गाणारा गायक असतो आणि तो सूर म्हणजे तो लावलेला असतो आणि तो बोटाने दाखवत असतो, त्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं. तो निर्देश जो आहे त्या स्वातंत्र्याचा शोध घेताना त्या स्वातंत्र्यापर्यंत मला जायचं आहे हे गौरीच्या बऱ्याच लेखनामध्ये दिसतं. पण गौरीच्या लेखनामध्ये आत्मसंघर्ष क्वचित दिसतो. पहिल्या कथासंग्रहात तो जास्त आहे, त्यानंतर एक एक पान गळावयामध्ये तो बराच आहे आणि नंतर तो तुलनेनं खूप कमी होत गेलेला आपल्याला दिसतो. पण मेघनाच्या कथांमध्ये आपल्याला असं दिसतं की सातत्याने स्वतःला शोधताना स्वतःशी झगडलं पाहिजे आणि त्याची छोटी छोटी नोंद केली पाहिजे. जसे आपण प्रवास करतो आणि ते मैलाचे किती किलोमीटर आपण आलो, तशा मेघनाच्या सगळ्या नायिका, सगळ्याच व्यक्तिरेखा वाटचालीची नोंद करतात आणि त्या वाटचालीचा तो एक आलेख असतो. तर हा मेघना पेठे आणि गौरीतला मला जाणवलेला सगळ्यात ठळक भाग आहे. त्यामुळं मग कालांतरानं काय होतं, आपण थोडे मोठे झाल्यानंतर पहिल्यांदा तेरुओ खूप आवडतो, तो खरा का खोटा का काय नाही, त्या अशा त्या स्वप्नामध्येच आपण हरवून जातो. आणि नंतर प्रश्न असा पडतो की खरंच इतकं बिनबोभाट विनासायास काही प्राप्त होऊ शकतं का, असं काही भेट म्हणून मिळालं. स्वातंत्र्य ही मेघना म्हणते तशी की सप्रेम भेट नाहीच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी भरपूर झगडावं लागतं आणि ते सिद्ध करावं लागतं आणि बाईला तर ते करावं लागतं. तर या गोष्टी ज्या आहेत ना त्या गौरीच्या साहित्यामध्ये नंतरच्या पहिल्या
पहिली ती लघु कादंबरी आणि पहिला कथासंग्रह इथे जास्त दिसतं, नंतर ते कमी झालेलं दिसतं. सानियाच्या बाबतीत काय होतं? सानियाच्या बाबतीत असं होतं की सानियाची कथा कादंबरी एका सपाट लयीत चालू राहते. हां, तर ती त्या सपाट लयीत चालू राहते याच्याबद्दलही माझं काही म्हणणंच नाही आहे. ती तिची लय आहे असं म्हणून आपण ठीक आहे सोडून. पण पुढे काय होतं की तुम्हाला जे गवसलेलं आहे किंवा तुमच्या नायिकेला जे काहीतरी कळलं आहे स्वातंत्र्याबद्दल, नात्याबद्दल, स्वीकारण्याबद्दल, नाकारण्याबद्दल जे काही कळलं आहे ते आपल्याला आपण वस्तू घेतल्यानंतर त्याचं स्टेपल करून कसं टाकतात असं बंद, हां आता म्हणजे हे सांडू नये, तसं सानियाच्या कथांमध्ये आणि कादंबरीमध्ये स्टेपल केलेले निष्कर्ष असतात. ज्याच्याशी जोडून घेणं हे काही काळ बरं वाटतं, नंतर हे आपलं नाही आहे असं वाटायला लागतं. पण मेघनाच्या बाबतीत असं होत नाही, कारण हा आत्मशोध, आत्मसंघर्ष, स्वतःला आहे तसं स्वीकारणं आणि ते स्वीकारताना येणारी व्याकुळता जी आहे ती मेघनाच्या सगळ्या लेखनामध्ये दिसते. आणि ती मला असं वाटतं की जास्त मानवी किंवा मनुष्यत्वाची जाणीव जी आहे ती मेघनाच्या सगळ्या कथांमध्ये आहे. आता मला जे म्हणायचं आहे, मी पुष्कळ इथं काय 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 जोडून बिडून असं आणलेलं आहे, पण मी त्याच्यात जात नाही त्या तपशिलात, कारण वेळ आणि हां, मला जे जाणवलं ते काय आहे की मी हे आधीच केलं आहे, त्या आधीचा पैस काय आहे, त्याची सुरुवात कुठे झाली आहे. आणि मेघनाकडे काय होतं की प्रत्येक लेखिका, आपण स्वतः मेघनाच्या बाबतीत काय किंवा सगळ्याच साहित्य कृतीना आपण स्वतःला नव्यानं रचत जातो आणि ही रचण्याची गरज मेघनाच्या साहित्यात जास्त, म्हणजे मला असं काही मूलभूत गरज आहे. स्वतःला मोडणं, मोडतोड स्वतःची करून आपणच आपल्याला नव्यानं कळत जाणं. तर हे जे काही आहे त्यामुळं ते काय डिकन्स्ट्रक्शन वगैरे वगैरे, आधी स्वतःचं डिकन्स्ट्रक्शन आपण करायला तयार आहोत का? आपण इतके घट्ट आणि आपण इतके कर्मठ स्वतःच्या बाबतीत आत्मप्रेमातून कर्मठ झालेलो असतो की आपण स्वतःचं डिकन्स्ट्रक्शन करत नाही. तर डिकन्स्ट्रक्शनच्या थिअरीबद्दल कधी बोलणार, हा मुद्दा आहे. तर मेघनाच्या कथा सगळं साहित्य वाचताना आधी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाची मोडतोड करावी लागते आणि ते पुन्हा एकदा रचावं लागतं. तर मेघनाच्या कथा साहित्य वाचताना हा समांतर प्रवास असतो, आपण आपल्याला रचत जातो. आता दुसरी त्यातली मला जे महत्त्वाचं सांगायचं आहे ते की मेघना लग्नसंस्थेची चिकित्सा करते, मेघना नातेसंबंधांची चिकित्सा करते, मेघना व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते, मेघना व्यक्तिवादी आहे, हे सगळं बोलून झालेलं आहे. पण मेघनाच्या कथन पद्धतीवर फार क्वचित बोललं गेलेलं आहे आणि त्या नायिकांचं जे कथन आहे त्या कथनावरही आपण फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. विशेषतः हे आपणच आपल्याला पाहण्यासाठी आणि त्यातून, म्हणजे हा जो चिदविलास वादाचा पाया आहे की ही सृष्टी निर्माण का केली, तर ईश्वराला असं वाटलं की आपणच आपल्याला पाहिलं पाहिजे आणि त्या पाहण्यातून आनंद मिळवण्यासाठी ही रचणं. तर मेघनाचं मी हे आधी केलं आहे किंवा मी हा अनुभव आधी घेतलेला आहे, ते आपणच आपल्याला पाहणं आणि आपणच आपल्याला पाहत पाहत परत एकदा स्वतःला रचत जाणं. आणि ते करत असताना ते तिच्या करुणेच्या भाग्यानं जाणून घेत राहणं की तिच्या सगळ्या नायिका आत्मचिकित्सा करताना कठोर होतात, पण कठोर असताना सुद्धा कारुण्य किंवा माणसाच्या असण्यावर, माणसाचा तो जसा आहे तसा, कमालीचा वाईट, मधला आदला वाईट, चुकणारा. तर मेघनाच्या कथेतली सगळी पात्र किंवा ते लेखन माणसांच्या चुका करण्यावर इतकं माया करतं की चुकांवर माया करणारं काहीतरी या जगात आहे, हा खूप मोठा आधार असतो. तर ही चुकांवर माया करत करत माणूस समजून घेणारी अशी ही लेखिका आहे. आणि हा आत्मशोध जो आहे की मला पाहणं जे आहे आणि ते पाहणं जे आहे त्याला एक भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये वेगळा, त्याला एक म्हणजे तो वेगळा धागा आहे. तो असा 10 आणि 15 मिनिटात मांडून नाही होणार. तो सापडला याचाच मला आनंद आहे. परत कधीतरी मांडता येईल असं वाटतं. मला 15 मिनिटं सांगितलीत आणि ती झालीत. धन्यवाद. आत्मशोधाचा हा धागा
त्यांना सापडला आहे तो आपल्यापर्यंत पुन्हा वेगळ्या कार्यक्रमातून नक्की येईल असं मी इथं नक्कीच आपल्याला सांगू इच्छिते. आणि मेघनाताईंच्या लेखनातला जो फेमिनाईन परफ्यूम आहे तो असाच कणखरपणे दरवळत राहू. त्याला कुठेही आपल्याला अपेक्षितच नाही की कुठेही नाजूकता आणि असं काही कोवळेपण यावं. तो तितक्याच कणखरपणे आपल्यापर्यंत दरवळत जाईल याची खात्री व्यक्त करते. यानंतर लगेचच मुलाखतीचं सत्र सुरू होईल. तत्पूर्वी मुलाखतीनंतर आभाराची औपचारिकता नको म्हणून आधीच आपल्या सर्वांचे आभार मानते, कारण मेघनाताई जे बोलणार आहेत त्याच शब्दांवर तरळत आपण आपला पुढचा प्रवास करणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाला माननीय कृष्णकुमार गोयल सर या ठिकाणी आलेत, आपले मनापासून आभार. तसंच मेघनाताई पेठे या ठिकाणी आज जाहीर कार्यक्रमाला त्यांनी पहिलं परवानगी दिली त्याबद्दल आभार. यांचा कार्यक्रम मी सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर मला झोप मिळालेली नाही, कारण मला कुठून कुठून फोन आले, मेसेज आले, सोशल मीडियावर कॉमेंट्स आल्या, वैयक्तिक खूप मेसेजेस आले. एका सकाळी एक फोन आला आणि त्या बाईंनी डायरेक्ट सुरुवात अशी केली, अहो कुठे कार्यक्रम केला. तर मी मुलीच्या डब्याच्या गडबडीत होते आणि म्हटलं काहीतरी गडबड झाली. तर म्हटलं अहो काय झालं, मसापामध्ये पुण्यात कार्यक्रम आहे. नाही म्हणे मी कणकवलीला राहते. म्हटलं मग त्यात मी काही करू शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही करू शकता, तुम्ही त्यांना इकडे घेऊन या. तर तिकडे आपल्याला आमंत्रण आहे, आपण जाऊ काही दिवसात. आणि मला नक्की आवडेल वेगवेगळ्या ठिकाणी आपले कार्यक्रम आयोजित करायला, कारण लोक तुम्हाला ऐकू इच्छितात, तुम्हाला भेटू इच्छितात. तर हा आपला प्रवास असा निरंतर चालू राहणार आहे. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. यापूर्वी कालच राज्य शासनाचे साहित्य मराठी विभागाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की ज्यांना पुरस्कार मिळाला अशा मृणालिनी चितळ्यांची बर्फी खाऊन घसा बसलेला आहे, तर त्या इथे आलेल्या आहेत. तर मी एक छोटासा सत्कार आपला करू इच्छिते, तर कृपया आपण व्यासपीठावर यावं ही विनंती. मी कृष्णकुमार गोयल सर आणि मेघनाताईंना विनंती करते की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूयात. मला कायम वारंवार वाटतं की इथल्या सभागृहात बसलं की लोकांना टाळ्या वाजवण्याचा संकोच का येतो, तर आपण टाळ्या वाजवण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे कृपया आपण अजिबात मनापासून अभिनंदन तुमचं, सगळ्यांचे मनापासून आभार. 2 मिनटं फक्त आपण रंगमंच व्यवस्था बदलू. तोपर्यंत मेघनाताई तुम्ही खाली बसलात आपण तरी चालेल. मेघनाताईंच्या लेखनाविषयी डॉक्टर रुपाली शिंदे यांनी मांडणी केलेलीच आहे. फक्त त्यांना मिळालेल्या काही पुरस्कारांबद्दल सांगते. त्यांना पहिला प्रिय GA कथाकार सन्मान 2009 साली मिळाला आणि ज्यांच्या नावानं सन्मान मिळाला त्या GA कुलकर्णी यांच्या भगिनी नंदाताई पैठणकर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि तो पहिला सन्मान मेघनाताईंना मिळाला याचा आपल्याला आनंद आहे. आंधळ्याच्या गाई या पुस्तकासाठी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार मिळाला. तसंच या पुस्तकाला सोलापूरचा अतिशय मानाचा भैरूरतन दमाणी पुरस्कार देखील मिळाला होता. यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचा आनंदीबाई शिर्के पारितोषिक त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर इचलकरंजी एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. बाकी आता संवादातून त्यांचं सगळं लेखन उलगडलं जाणारच आहे. संवादक आहेत पंकज क्षेमकल्याणी. गेली 25 वर्ष पुस्तक आणि साहित्य आणि ग्रंथ प्रदर्शनाच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. मुख्यतः उत्तर महाराष्ट्र भागामध्ये आणि मुख्यतः त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये पुस्तक पोहोचवण्याचं मोठं काम गेली 25 वर्ष ते सातत्यानं करत आहेत. तर आजच्या संवादाला आपण सुरुवात करूयात. आता मी आपले आभार मानते आणि आपली रजा घेते. नमस्कार. नमस्कार. मेघनाताईंचं आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी वैयक्तिक पंकज क्षेमकल्याणी म्हणून स्वागत करतो. मेघनाताईंशी बोलणं, गप्पा मारणं हा एक खरोखर अपूर्व योग असतो. साधा गप्पा मारण्या, फोनवरती बोलणं आणि स्टेजवर बोलताना मात्र माझ्या पोटात खरोखरी गोळा उठलेला आहे. आणि आजची मुलाखत मला असं वाटतं आहे की मी माझ्या पद्धतीनं काय मांडणार आहे, तर आपण नवीन पुस्तकाबद्दल जास्त बोलणार आहोत. त्याचा उद्देश असा आहे की ऑलरेडी त्यांच्या लेखनाबद्दल, त्यांच्या लेखनशैलीबद्दल आत्ताही रुपालीताई बोलल्या आणि त्याच्या आधी पण अनेकदा लिहिलं गेलेलं आहे, बोललं गेलेलं आहे. तर त्या दृष्टीनं मला असं वाटतं आहे की आपण नवीन जे पुस्तक आहे डन दॅट बी देअर त्याच्याविषयी अधिकाधिक वेळ बोलूयात, जेणेकरून आपल्याला त्या पुस्तकाविषयी उत्सुकता वाटेल
आणि आपण त्या दिशेनं प्रयत्न करूयात. तर मला एक सांगायचं की आपल्यातल्या लेखकाचं असं एक लेखन आत्मवृत्त आपण करायचं, ही कल्पना कधी, कशी आणि का सुचली, हा एक प्रश्न. आणि त्याला थोडासा एक उपप्रश्न असा पण आहे की स्वतः प्रकाशक आहात आपण या पुस्तकाच्या, तर त्याच्याबद्दलही जरा सांगा की हा निर्णय म्हणजे एखाद्या सर्जनशील लेखकांना अचानक प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये तेही स्वतःच्या पुस्तकाच्या बाबतीत का पडावं, हा एक त्याला लागून असलेला उपप्रश्न, त्याच्याविषयी सांगा. सुरुवात कुठून करायची प्रश्नच पडलेला आहे. याचं कारण एखादी जन्मकथा सांगायची म्हणजे बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी असं आहे. आणि ह्या पुस्तकाचं स्वरूप असं आहे मुख्यतः की ते मला अशी तारीख किंवा साल सांगता येणार नाही. ते खरोखरच अनेक वर्षांमध्ये पसरलेलं आहे. आणि हे खरं सांगायचं तर मी कुठल्याही माझ्या कथेबद्दल पण म्हणू शकते. तर त्याच्यामध्ये मी जरा डिटेलमध्ये जाऊन या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते. त्याचं झालं असं की साधारणपणे 2005मध्ये नातीचरामी ही कादंबरी आली आणि त्याच्यानंतर बराच काळ माझं कुठलं पुस्तक आलं नाही किंवा आणि पुस्तक नसल्यामुळे मी पब्लिकली कुठे दिसले पण नाही विशेष. ह्याचं कारण मी पुस्तकाव्यतिरिक्त कुठे जास्त बोलायला किंवा अशी जात नाही. आणि नोकरी पण होती, म्हणजे वेळेचाही प्रश्न होता. त्याच्यामुळे आय यूज टू बी व्हेरी डिस्क्रीट अबाउट. आणि मुख्य म्हणजे आपल्याला पुस्तकासंदर्भामध्ये आपल्याला बोलायला काहीतरी अधिकार आहे. इतर कुठल्याही विषयावरती आपण आपलं बोलायचं हे काही मला पटत नाही स्वतःला. त्याच्यामुळे मी कुठे जात नव्हते. जनरली असं लोक म्हणताना मी ऐकलेलं आहे आणि असं म्हणतात अजूनही की मी काही लिहिलं नाही 2005 नंतर. तर ते मला मान्य नाही. तो न लिहिण्याचा काळ नव्हता, तो न छापण्याचा काळ होता. तर त्याच्यामुळे मी छापत नव्हते. ह्याचं कारण मी लिहिते त्याचप्रमाणे मी वाचते सुद्धा. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझं आणि माझं वाचून मला असं वाटतं की मी चांगली वाचक आहे त्या बाबतीमध्ये आणि चांगली संपादक पण आहे. तर त्याच्यामुळे मला ते छापण्यायोग्य असं काही आहे असं वाटत नव्हतं. असं मी लिहितच नव्हते मुळामध्ये, पण मी लिहित होते. तर ते काय लिहित होते, तर मी डायरी हा प्रकार लिहित होते, म्हणजे रोजनिशी. आणि रोजनिशी खरं सांगायचं तर मी लहानपणापासून लिहिते. म्हणजे माझ्याकडे आजही आपल्या त्या वह्या असायच्या ना, त्या वह्यांमध्ये हस्तलिखित रोजनिशा 4वी-5वी पासूनच्या आहेत आणि काही ठेवलेल्या पण आहेत म्हणजे अजूनही. आणि त्यावेळेला त्या लहान वयामध्ये आपल्या काही कल्पना असतात त्याच्याप्रमाणे मी लिहायची. आणि त्यावेळेला मला असं वाटायचं की काहीतरी त्याला साहित्यिक मूल्य पाहिजे, यु नो. आता साहित्यिक मूल्य पाहिजे म्हणजे काहीतरी उपमा उत्प्रेक्षा वगैरे असं पाहिजे. मला अजूनही आठवतं आहे की 5वी-6वीमध्ये मी जेव्हा रोजनिशी लिहायची तेव्हा प्रत्येक दिवसाचं काहीतरी लिहून झालं म्हणजे काय, बहुतेक शाळेतली राजकारणं वगैरे असायची वर्गातली. त्या अनिताने असं करायला नको होतं आणि ती सविता कॉपी करत होती त्या दिवशी. आणि बाई काहीही झालं तरी मला का उभं करतात वगैरे अशा पद्धतीचं हे होतं. आणि ॲक्च्युली अनितानी आता अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, ती सारखी त्या ह्याच्याकडेच बघत असते वगैरे अशा पद्धतीचे सगळे कॉमेंट्स असायचे. आणि मला जे म्हणता यायचं नाही ते म्हणणं, हा जो डायरीचा उद्देश असतो, जो आपल्याला जनांमध्ये म्हणता येत नाही पण मनात येतं, ते सगळं तिथे उतरवायचं. तर ते मी करत होते. आणि प्रत्येक दिवसाचं कधी एक पॅरा असायचा, कधी 3-4 पानं असायची. आणि त्याच्या शेवटी लिहिलेलं असायचं जीवन वृक्षाचं एक पान पडलं असं. ते दर वेळेला ते लिहिलेलं असायचं. असं 2-3 वर्ष मी केलेलं आहे, जीवन वृक्षाचं एक पान पडलं. तर मी साधारण 14-15 वर्षाची असताना माझे वडील मला म्हणाले, तू अभ्यासाच्या बाबतीत इतकी मला सिन्सिअर वाटत नाहीस, पण हे काहीतरी तू लिहित असतेस, तर ते काय. मी म्हटलं नाही, मी ती रोजनिशी लिहिते आणि तू ती वाचायची नाही बरं का. तो म्हणाला नाही मी वाचणार नाही. आणि तो अतिशय विश्वासार्ह माणूस होता आणि मी त्याच्यावर अगदी सहज विश्वास टाकायची. त्यांनी कधी ते पाहिलं नाही. पण तो म्हणाला, ह्याचं काय करणार आहेस तू पुढे. तर त्या वयातही मी त्याला सांगितलं होतं की मला म्हातारपणी मनोरंजन म्हणून ह्याचा उपयोग होईल, ह्या सगळ्या डायऱ्या वाचताना, की बाबा आपण काय करत होतो आणि आपण काय करतोय.
तर हा सगळा प्रवास त्याच्यामध्ये, आणि मला ह्याची जाणीव होती तेव्हा. मला मेटामॉर्फोसिस वगैरे असे शब्द माहिती नव्हते, हे मी प्रामाणिकपणे सांगते. किंवा मराठीतही त्याला काय म्हणतात, अवस्थांतर किंवा काहीही इतर जे काय असेल ते. पण मला ते काहीतरी बदलत जातं माणसामध्ये हे माहिती होतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटायचं की हे नक्कीच. आणि मी मध्ये मध्ये 3-4 वर्षापूर्वीचं वाचायची डायऱ्या, आजही तसं करते. तर ते मात्र मी एक सातत्याने केलेलं आहे. आणि विशेषतः 2002 काय झालं की मी PC वापरायला लागले. म्हणजे हस्तलिखित जे असायचं ते सोडून मी PC वरती काम करायला लागले. आणि त्यानंतर मी डायरी मात्र लिहित होते. आणि नातीचरामी नंतरही डायरी लिहित होते. आणि माझ्या असं लक्षात आलं नंतर ते वाचत असताना की त्याच्यामध्ये मी इतर अनेक गोष्टींबद्दल, म्हणजे अनेक पर्सनल गोष्टींबद्दल, मी तुला म्हटलं तसं की सगळी भडास काढायची असते. कधी आपल्याला एकतर्फी प्रेम करायचं असतं, कधी आपल्याला प्रेमभंग झालेला असतो, त्याच्यात स्वतःची समजूत काढायची असते, जे काही असेल ते करायचं असतं, बाहेर टाकायचं असतं सिस्टीमच्या. ते सगळं मी त्या डायरीत करत होते. परंतु मी लिखाणाविषयी आणि लेखक म्हणून माझ्याविषयी असं पण लिहित होते. तर ते मध्ये मध्ये मी लिहायची. म्हणजे त्याच्यामध्ये जसं रुपाली म्हणाली तसं की त्याच्यामध्ये काही असं सातत्य नव्हतं की आता ही थीम घेतली आणि ह्याच्याबद्दल मला लिहायचं आहे किंवा हे काहीतरी मला प्रसिद्ध करायचं आहे, असं काहीही नव्हतं. पण आपण लिहिलं म्हणजे काय, आपण लिहित नाही आहोत म्हणजे काय, आपण लिहिलं ते का लिहिलं, लिहित नाही आहोत ते का लिहित नाही आहोत, किंवा ज्या काही प्रतिक्रिया यायच्या, जे प्रतिसाद यायचे त्याच्याबद्दलचं माझं म्हणणं. आणि इन जनरल लेखक हा मनुष्य पण असतो, तर त्या मनुष्याचं काय होत असतं हे सुद्धा त्याच्यामध्ये मी लिहित होते. आणि अशा तऱ्हेने अनेक गोष्टी मी त्याच्यामध्ये लिहित असताना पुन्हा वाचताना माझ्या असं लक्षात आलं की अरे हे काही काही ठिकाणी खूप छान झालं आहे. पण काय त्याचं करायचं, ते काही मला नुसतं असं छापता येणार नव्हतं. आणि त्याच्यातलं सुद्धा सगळंच्या सगळं छान नव्हतं. कधी कधी त्याच्यामध्ये इतरांच्या, उदाहरणार्थ असूया किंवा इतरांचा विनाकारणचा तिरस्कार, इतरांचं प्रेम पण चुकीच्या कारणासाठी, अशाच अनेक गोष्टींबद्दलचे प्रतिसाद किंवा माझ्या प्रतिक्रिया पण त्याच्यामध्ये लिहिलेल्या होत्या. आणि हे सगळंच्या सगळं छानायला तर लागणार होतं, म्हणजे चाळणी तर मारायला लागणार होती त्याला आणि त्याचं संपादन करायला लागणार होतं. पण हे त्यातला कित्येक भाग चांगला आहे असं वाचक म्हणून मला वाटत होतं. आणि त्याचं काय करायचं, पण मग ते मनाआड जायचं. डायरी तर मी तरीही लिहितच होते. आणि अशा रीतीने मी 20 वर्ष जवळजवळ या संदर्भातल्या डायऱ्या लिहिल्या आहेत. म्हणजे लेखन संदर्भातल्या, म्हणजे फक्त लिखाणाचा प्रोसेस नव्हे, काही सुचलेलं नव्हे, तर न लिहिताना काय होतं आणि न लिहिताना आपलं काय होत असतं, त्याचबरोबर ती आपण खरंच लिहित नाही आहोत म्हणजे काय होतंय हे सुद्धा त्याच्यामध्ये मी नोंदत होते. दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे काही लिखित मुलाखती होत्या. त्यातली माझी एक चांगली मुलाखत पहिलीच स्नेहाने घेतली होती अंतर्नाथसाठी, मला आठवते. आणि तेव्हापासून आमची दोस्ती झाली. आणि तेव्हा मी तिला सांगितलं होतं की मला लिहिताना जास्त नेमकं लिहिता येतं आणि जास्त मला ते तासता येतं. नंतर बोलत असताना काय होतं, आत्तासुद्धा मी बोलतेय तर त्यातलं कितीतरी मला नंतर असं वाटेल की अरे हे नको होतं, हे टाळता आलं असतं आणि हे बोलायचं राहिलं. तर तसं लिखित ह्याच्यामध्ये होत नाही. लिखित ह्याच्यामध्ये तुम्हीच ते पुन्हा वाचत असता आणि ते सगळं संपादित करूनच तुम्ही त्यांना सुपूर्त करत असता. तर ती पहिली मुलाखत होती. त्यानंतर अनेक मुलाखती झाल्या. त्याच्यामध्ये मी त्यांना प्रत्येकाला सांगितलेलं होतं की प्रकट मुलाखतीपेक्षा सुद्धा मी लिखित मुलाखती प्रिफर करते आणि लिखित मुलाखती मी देऊ शकेन. आणि तशा त्या दिलेल्या होत्या. तर त्याच्यातले सुद्धा काही प्रश्न आणि त्यांची काही उत्तरं त्यावेळेला मी दिलेली मला चांगली वाटत होती. तर त्याचंही काय करायचं बरं. ते असाही ऐवज नव्हता की तो संपूर्ण पुस्तकाचा ऐवज होईल, कारण अनेक मुलाखतींमध्ये काय होतं, त्या मुलाखतकारांना सुद्धा ते समकालीन असल्यामुळे प्रश्नसुद्धा साधारण सारखे पडतात. आणि मग ते प्रश्न आपल्याला त्यावेळेला दिलेली उत्तरं ते पुन्हा एकत्र करून पुन्हा त्याचं सिनॉप्सिस किंवा सारांश काढणं असं सगळं करावं लागतं. आणि हे सगळं मी केलेलं होतं. तर या 2 गोष्टी माझ्याकडे होत्या. पण मला असं नंतर वाटलं की बराच काळ आपण लिहिलेलं नाही आहे, तर आपण लिहिलं, ते छापलं गेलं, लोकांपर्यंत पोचलं आणि त्यानंतर काय झालं हे सुद्धा मला असं वाटतं की कुठेतरी नोंदलं पाहिजे. कारण जे शेवटी मी तुला सांगणार होते ते आत्ताच सांगते की लेखकाला स्वतःचं कौतुक सांगायला, स्वतःवर जी निंदा झाली त्याला उत्तर द्यायला किंवा कैफियत मांडायला व्यासपीठच नसतं.
आता कसं होतं, आता उदाहरणार्थ ही प्रकट मुलाखत आहे, इथे साधारणपणे एक 50-60 लोक आहेत. त्या लोकांना कळलं मी काय म्हणतेय किंवा त्या लोकांना मला सांगता आलं. परंतु एक दस्तऐवज म्हणून किंवा जे कधीही भविष्यात सुद्धा तुम्हाला त्याला रिफर करता येईल किंवा त्या काळामध्ये या लेखिकेचं काय झालं आणि त्या वेळेला कसे प्रतिसाद आले, कशा प्रतिक्रिया आल्या, तिच्यावर प्रेम लोकांनी का केलं, तिचा तिरस्कार लोकांनी का केला, तिच्या लिहिण्यामागची भूमिका काय होती, हे सगळं एकत्र असं कुठे अवेलेबलच नसणार आहे. तर मला असं वाटलं की आपण पुन्हा लिहायला सुरुवात करण्याच्या आधी आत्तापर्यंत जे काही झालं त्याची नोंद करूया. आता हे 2 भाग माझ्याकडे होते आणि जे मला लोकांपर्यंत पोचवायचेच होते, विशेषतः डायरीतले वेचे आणि लिखित मुलाखती. कारण त्यातले कित्येक प्रश्न आणि माझी उत्तरं ही आधी दिलेली असली तरी मला आजही रेलेवंट वाटतात आणि ती चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत असं मला वाटलं. तर त्यातलं त्यामुळे तेवढं निवडत मी हे केलं. पण जो तिसरा भाग होता की मी लेखक म्हणून एका ह्याच्यामध्ये ओपन स्पेसमध्ये आल्यानंतर जे काही प्रतिसाद आले, जे काही टीका झाल्या, जी काही स्तुती झाली आणि मला जे अनुभव आले आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये जे आलं तेही मला मांडायचं होतं. कारण त्या निमित्ताने साहित्य जगात काय चाललंय, हां, साहित्य जगामधले कळप, साहित्य जगातलं राजकारण, साहित्य जगातली असूया, साहित्य जगातलं इन जनरल जे काय चाललेलं आहे ते जे माझ्या वाट्याला आलं ते, हां, मी जनरल बोलत नाही कारण मी एकतर फार पब्लिक व्यक्ती नाही आहे, हां, मी खूप इंट्रोवर्ट वगैरे नाही आहे, पण मला 1 to 1 आणि जवळच्या मित्रमैत्रिणींची जसं बोलता येतं तसं मला जनरली सारखं कुठेतरी असावं आणि आपल्यावरती लाईमलाईट असावा अशी माझी गरज नाही आहे. त्याच्यामुळे ते नाही आहे. गरज असती तर मी केलं असतं ते पण. तर तसं माझं नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की हे पण आलं पाहिजे. मग माझ्या असं लक्षात आलं की हा जो साहित्य मंडप किंवा मांडव वगैरे आपण म्हणतो त्याचे 4 खांब आहेत आणि ते म्हणजे लेखकाबरोबरच वाचक, प्रकाशक आणि समीक्षक. तर त्या वाचक, प्रकाशक आणि समीक्षकांचे मला काय अनुभव आले, याचबरोबर लेखकाच्या त्यांच्याकडून अपेक्षा काय असतात हे पण आलं पाहिजे आणि ते प्रसंगाने मला कळत गेलं, उलगडत गेलं तर ते आलं पाहिजे. अशी एक भावना तयार झाली. आता ह्या 2 मुलाखती आणि डायरीतले वेचे मी तयार करून ठेवलेले होते. तो सुद्धा एक मोठा प्रवासच झाला कारण मी आकृती वापरायची सुरुवातीला, ते सॉफ्टवेअर वापरायची. त्याच्यानंतर मी जेव्हा बाणेरला आले तेव्हा नवीन PC वरती आकृती नव्हतं. मग ती आकृतीवाली बाई म्हणाली आता आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही, तिथे बाणेरला कोणी आमची टीम नाही आहे. इन द मेन टाईम सुबोध जावडेकरनी मला एकदा सुचवलं तू आता युनिकोड वापरत जा. पण मी युनिकोड आता वापरायला लागले असले तरी आधीचं सगळं काम आकृतीत होतं आणि ते मी निवडलेलं कसं काय आणायचं. मग ते माझ्या बिल्डिंगमधल्या एका मुलांनी मला त्या आकृतीवाल्यांशी संपर्क साधून दिला मेलवरती आणि मग त्यांनी मला कन्व्हर्टर पाठवला, शिकवलं कसं करायचं आणि मग ते निवडक भाग मी युनिकोडमध्ये आणून सगळं बाड म्हणजे कागदांचं नाही पण PC मध्ये तयार ठेवलेलं होतं. पण तिसरा भाग मात्र अटकत होता. त्याचं कारण असं झालं की माझ्या स्वभावानुसार मला सगळं खरं लिहायचं होतं आणि खरं लिहायचं म्हटल्यानंतर कितीतरी जण दुखावले जाणार. त्याच्यात सुद्धा लेखक आणि प्रकाशक यांचं नातं असं असतं की जे दुखरं त्याच्यात कितीतरी मुद्दे आहेत. तर त्याच्यामुळे ते प्रकाशकांविषयीच आपण असं स्पष्टपणे आणि निर्भीडपणे लिहिल्यानंतर आपली जी काही मतं आहेत किंवा आपल्याला आलेले अनुभव कसे आपल्याला पटले नव्हते किंवा काय त्यांचा दृष्टिकोन एकूण, तर त्यांनाच परत प्रकाशकालाच एका सांगायचं की तू हे प्रकाशित कर म्हणजे त्याच्या आता हे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा होताच काळ होईल. तर मी म्हटलं नाही, आता खरं म्हणजे ह्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या. प्रकाशन मी का करणार ह्याच्यामध्ये, पहिली म्हणजे माझी प्रयोगाची खुमखुमी. मला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयोग करून बघायचा असतो, काहीही असू दे. मी नाटकामध्ये सुद्धा कामं केली किंवा थिएटरमध्ये सुद्धा गेले, ते प्रयोग म्हणूनच गेले. म्हणजे मला कुतूहल आणि हे करून बघूया अशी भावना त्याच्यामध्ये होती. हे आपल्याला जमतंय किंवा इथे आपल्याला चमकायचं वगैरे अशी नसते माझी भावना होती हे आपण करून बघूया, तशीच माझी होती. परंतु त्यावेळेला प्रकाशनामध्ये जे पैसे लागतात गुंतवायला ते माझ्याकडे नव्हते. तर त्याच्यामुळे तो विचार मागे पडला होता. पण आता रिटायर झाल्यानंतर माझ्या गरजा लक्षात घेता त्या अगदीच मामूली आहेत आणि लाईफस्टाईल पण अगदीच फ्रुगल आहे. त्याच्यामुळे माझे थोडेसे गाठीला असलेले पैसे, तर मी म्हटलं आपण आपले लाड करतच नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं आता टाईम आहे तर त्यावेळेला आपण आपले लाड म्हणून हा एक प्रयोग करूया.
ही पहिली बात होती. दुसरी म्हणजे हे सांगितलं तसं की त्याच्यामध्ये प्रकाशकांविषयी सुद्धा निर्भीडपणे जर आपण लिहिलं तर ते त्यांना दुखावणारं असू शकतं आणि ते एकाच प्रकाशकाबद्दल असं नाही, प्रकाशक या भूमिकेबद्दल मला म्हणायचं आहे. तर कारण मी हे स्पष्ट करू इच्छिते की दिलीप माजगावकर हे माझे प्रकाशक आहेत पुस्तकांचे, पण त्याच्याही आधी मी जेव्हा लिहित होते मासिकांमधनं किंवा ह्याच्यामधनं तिथलेही प्रकाशक, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण दिलीप माजगावकरांबद्दल मात्र त्यांनी व्यक्तिगत पद्धतीने एक व्यक्ती म्हणून ते माझ्याशी अतिशय उत्तम आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिसेंट म्हणतो तसे वागलेले आहेत. पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा मी कोणीच नव्हते, कोणालाच माहिती नव्हते आणि माझ्या पुस्तकाचं काय होणार, म्हणजे त्याला तथाकथित यश मिळणार किंवा नाही, ते विकलं जाणार की नाही हे माहिती नसताना सुद्धा त्यांनी पहिल्या दिवसापासून मला अतिशय, ज्याला आपण रिस्पेक्टफुली म्हणतो, आदराने आणि माझी डिग्निटी ठेवून एका लेखकाची, नवीन लेखकाची वागवलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी त्यांना अनेक वेळा हे सांगितलेलं आहे. मी पहिल्यांदा वडिलांना, मी भेटून आले त्यांना, तेव्हा वडिलांनी मला विचारलं की कसे होते ते. मी त्याला म्हटलं की मला हा अनुभव खरोखरच रेअरली येतो. तुम्ही कोणीतरी असलात ना की मग त्याच्यानंतर तुम्हाला आदर मिळतो, तुम्हाला मान मिळतो आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण लोकांचा बदलतो किंवा असं. पण तुम्ही कोणी नसताना कोणी तुमच्याशी कसं वागतं याच्यावरती त्या व्यक्तीबद्दल काहीतरी समजतं आणि ते मला दिलीप माजगावकरांविषयी आवर्जून वाटत होतं. पण तरीही ते एका भूमिकेत होते प्रकाशकाच्या आणि मी एका भूमिकेत होते लेखकाच्या. तर ती भूमिकाच अशी आहे ना की ज्याच्यामध्ये लेखक दुखावला जातोच आणि लेखकावरती कधी ना कधीतरी अन्याय होतोच. लेखकाच्या मनात काही प्रश्न असतात जे विचारता येतच नाही. तर त्यामुळे मी प्रकाशन करायचा हा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा असा होता की जसं हंस अकेल्याच्या वेळेला मी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की हंस अकेल्याच्या वेळेला आम्ही भेटलो आणि तेव्हा मस्करीमध्ये ते म्हणाले, अहो तुम्ही काय तो ब्लर जड लिहून ठेवला आहे, तो फक्त श्रीपूंना आणि मेपूंना कळेल आणि 998 प्रती माझ्या माळ्यावर पडून राहतील. तेव्हा मी त्यांना शांतपणे सांगितलं होतं, दिलीपराव तुम्ही दुसऱ्या आवृत्तीची तयारी करा. तर ते मला म्हणाले, मेघनाबाई कुठून येतो हा कॉन्फिडन्स, अहो तुमचं हे पहिलं पुस्तक आहे, अजून ते बाहेर यायचं आहे आणि त्याच्या आधी तुम्ही मला आत्मविश्वासाने सांगता. मी म्हटलं नाही, पण तुम्ही दुसऱ्या आवृत्तीची तयारी करा, हे मी सांगितलं त्यांना. तर त्याच्यामुळे पण तो कॉन्फिडन्स मला या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला असं वाटत होतं की ह्या पुस्तकामध्ये किती जणांना रस असेल, कारण हे फिक्शन नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जी कॅरेक्टर्स असतात ती तुम्ही लेखकांनी कशीही रंगवलेली असली तरी त्याला पंकजला म्हणा, क्षला म्हणा, यला म्हणा, काहीतरी आपलं सापडतं. चांगल्या लिखाणात तर निश्चित सापडतं. तर त्याच्यामुळे त्यांना ते पुस्तक वाचावं असं वाटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते पुस्तक विकत जाणं, आणि ते विकत जाणं आवश्यक आहे, कारण प्रकाशकांचा हा व्यवसाय आहे. तर त्यांनी ते पैसे गुंतवलेले असतात, त्यांना तो परतावा मिळाला पाहिजे. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे पुस्तक कदाचित आर्थिक गोत्यात आणू शकेल. तर त्याच्यामुळे ते आपणच आर्थिक गोत्यात आलेलं बरं. ही 3 कारणं होती की ज्याच्यामुळे मी स्वतंत्रपणे प्रकाशनाचा निर्णय घेतला. आणि तिसरा भाग कसा सुरू झाला ते मला तो सांगायचं आहे थोडंसं. ते म्हणजे असं झालं की तो तिसरा भाग राहतच होता आणि मग माझ्या डोक्यामध्ये विचार, बापरे आपण आता ही अशी अंधारात उडी घेतोय की आपल्याला प्रकाशनाबद्दल काही म्हणजे काही माहिती नाही आणि आपण प्रकाशन पण करणार आहोत, त्यातलं टेक्निकल आपल्याला काही माहिती नाही आणि कसं होणार आहे मग हे सगळं. आणि मग तो तिसरा भाग लिहून होतच नव्हता माझा, म्हणजे राहतच जात होता. तर 2/3 तयार आहे पुस्तक, पण तिसरा भाग लिहिल्याशिवाय ते पुस्तक स्वरूपात येऊ शकत नाही. त्याच्यात असं झालं की शेवटी मला वाटतं परमेश्वर, आणि काही जण परमेश्वराला मानत नसतील तर आपण जीवन म्हणूया, तर त्या जीवनाचा न्याय म्हणून असं झालं की मुकुंद टाकसाळे आणि त्याची बायको संध्या हे दोघे जण माझे अनेक वर्ष मित्र आहेत. तर त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि नंतर एक स्नेहमेळावा आयोजित केला होता. तर तिथे मला त्यांनी बोलवलं होतं. तर मी जाणारच होते अर्थात, म्हणजे त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना मी जाते. तर तिथे मी गेलेली असताना सगळा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे. तर जेवण घेऊन मी साधारणपणे माझ्या किंवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसांच्या पेक्षा सुद्धा तरुण मुलांच्या मध्ये जास्त जाते, कारण मला असं उगीचच वाटतं की मी तरुण आहे आणि तरुण मुलांची माझं जास्त जमतं असं मला वाटतं. तर त्यामुळे तिथे जुई होती, जुईचा नवरा होता, नंतर अनिल अवचटांची धाकटी मुलगी यशोदा होती, जिची माझ्याशी जुईमुळेच ओळख झाली होती स्नेहाच्याच मुलीच्या लग्नामध्ये, आणि ते सगळे होते. आणि तिथे सुश्रुत कुलकर्णी होता. तर तो मला माहिती नव्हता, पण ह्या सगळ्या जणी मला माहिती होत्या आणि तो पण तिथे बसलेला होता आणि तो म्हणाला, मी तुमच्या लिखाणाचं चाहता आहे आणि मी तुमचं सगळं वाचलेलं आहे आणि असं
म्हणजे तुम्ही जेव्हा नातीचरामीचं पहिला भाग माझगावकरांना दिलात तेव्हा बाजूला मी होतो. मी म्हटलं मला खरंच लक्षात नाही, कारण माझं ना असं फोकस्ड असतं. त्यामुळे मला अक्षरशः आत्ता म्हणजे मी बोलत असताना इथे कोण आहे वगैरे मला कळत नाही. त्यामुळे मला रस्ते पण समजत नाहीत. म्हणजे आय एम जॉग्राफिकली चॅलेंज, आणि त्याचं एक कारण मला एका एक्सपर्टनी सांगितलं होतं की तू इकडे तिकडे पाट्याच बघत नाहीस, तुला जिथे जायचं आहे तिथेच. तर त्याच्यामुळे मी माझगावकरांकडे ते देत असताना मी बघितलंच नव्हतं त्याच्याकडे, मला माहिती नव्हता तो. आणि मग नंतर आमची ओळख झाली, आणि मग तेव्हा मी माझ्या वहिनीकडे राहणार होते रात्री. तर ते 15व्या गल्लीतच होतं, तर त्याच्यामुळे जवळ होतं तिथून. तर मग तो आणि यशोदा जाणार होते, त्याच्याकडे गाडी होती. तो म्हणाला मग मी सोडतो. त्यामुळे आम्ही तिघंजणं तिथे गेलो आणि त्यांनी मला वहिनीच्या इथे सोडलं, आणि माझ्या फोनचा चार्ज संपला होता, आणि हे त्यांनी आमच्या बोलण्यामध्ये त्यांनी ऐकलं होतं. तो म्हणाला मी भरून टाकू का? मी म्हटलं हां भर, तुला भरता येणार असेल तर. आणि त्यावेळेला माझ्याकडे कॅश असूनही मी आमच्या गप्पांच्या ओघामध्ये ते पैसे त्याला दिले नव्हते. तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मला त्याचा फोन शोधावा लागला, आणि मग त्याला ते जीपे करायचं म्हणून वगैरे वगैरे. आणि मग आमचं बोलणं झालं तेव्हा मला कळलं की तो पण प्रकाशन व्यवसायात आहे, आणि त्याला DTP किंवा या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. तर मग मी त्याला म्हटलं की आपण मग एकदा भेटूया, कारण माझा एक आत्ता डोक्यामध्ये असा प्रोजेक्ट आहे, तर तुला माझं लिखाण आवडत असेल तर मग तुझ्याशी मला ते बोलायला आवडेल. मग तो म्हणाला जरूर. मग आम्ही भेटलो, ते 1 जुलैला भेटलो 25च्या. आणि मग नंतर मी त्याला म्हटलं असं असं तेवढा भाग अटकलेला आहे, हे 2 माझं तयार आहे. तर मी त्याला म्हटलं की ते डायरीचं जे काही बाड आहे ते मी सगळंच्या सगळं तुला आत्ता पाठवून देते, ते तू पण वाच, आणि तू पण त्याच्यामध्ये काही सावडायचं असेल तसं आवड वगैरे असं. आणि इन द मीन टाईम मला हाऊ टू गो अबाउट इट. तर मग आम्ही बोललो, आणि मग असं ठरलं की हे जे 4 हे आहेत त्यांना धरून तुझे सगळे अनुभव मांडायला तू सुरुवात करू शकतेस. आणि मला ती कल्पना आवडली, आणि मी म्हटलं नंतर आपल्याला काय ते लिंकिंग वगैरे असं सगळं करता येईल, पण आधी आपण ही तर सुरुवात करूया. त्याप्रमाणे मग मी ती लिहायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर बापरे, म्हणजे जे काय धुमश्चक्रीत मी सापडले ते काय विचारूच नकोस. म्हणजे मग ती मुलगी मला सुचली, मग ती माझ्याशी बोलते आहे, आणि मग मी तिच्याशी बोलते, आणि मग सगळे अनुभव. आणि मग आठवणींचं म्हणजे असं होतं ना की ती अशी एक आपल्याला पाहिजे म्हणून ही आठवण येऊ दे, ती आठवण येऊ दे असं नाही करता येत. तर सगळा एकदम तांडाच येतो आपल्या अंगावरती. तर तसं झालं. म्हणजे ते इतक्या आठवणी यायला लागल्या की मला खरोखर कळेना की ह्यातलं मांडायचं काय. मग माझ्या हळूहळू असं लक्षात आलं, लिहायला मी सुरुवात केली, परंतु मग माझ्या असं लक्षात आलं की मला हे निवडावं लागेल. नेहमीच जसं तुम्हाला लिहिताना निवडावं लागतं तसं मला हे निवडावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर शेवटच्या स्टेजला उफाणणी करताना असं लक्षात आलं की हे सगळ्यांचं व्हायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये इतर लेखकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे हो हे माझं पण आहे, माझं पण असं झालेलं आहे, किंवा माझं पण असं होऊ शकतं. म्हणजे आधीच्या लोकांना त्यांची दुखरीनच दाबल्यासारखा आनंद झाला पाहिजे, माझ्या समकालीनांना अरे हो हेच चाललेलं आहे, आणि पुढच्या लोकांना सुद्धा हे होऊ शकतं याची एक जाणीव व्हायला पाहिजे. अशा रीतीने मग मी ते सगळं पूर्ण केलं. आणि मग मला ते मी प्रकाशन करणार असल्यामुळे, सगळे पैसे माझे जाणार असल्यामुळे मला निर्भीडपणे ते करता आलं. आणि मग मी ते सगळं पूर्ण झालं. मग तेवढ्यामध्ये असं झालं की काही गोष्टी मला सुश्रुतने सुचवल्या की ते डायरी हस्ताक्षरासारखी असू दे आणि निळ्या शाईत असू दे. मग म्हणजे आम्हाला दोघांनाही ते पटत होतं, पण मग ती कुठे घालायची, कारण बाकीच्या ह्याचा त्या डायरीशी संबंध नाही आहे. लिखित मुलाखती मी त्या संवादातच आणल्या होत्या की त्या मुलीला ती वाचायला देते, तिच्याकडे असतात त्या वगैरे वगैरे, आणि मग त्या आल्या. पण डायरीचं काय करायचं. मग तो म्हणाला की ते रेलेव्हंट विषयाशी रेलेव्हंट तुझे काय लिहिले. म्हटलं तसं शक्य नाही आहे, कारण 20 वर्ष कितीतरी वेळेला तर ते रिपीट पण होतं ना. 2002 साली तू जे लिहिलेलं आहे ते 16 मध्ये तुला काय आठवणार आहे लिहिलेलं आहे. मग तू परत परत तेच तुझ्या मनामध्ये कधी कधी येऊ शकतं, कारण काही मुद्दे तुला सततचे डाचत असतात. तर त्याच्यामुळे ते करावं लागलं. मग काही भाग त्यांनी निवडला होता, काही मी निवडला होता, मग त्यात ते रिपीट होत नाही आहे ना, असं सगळं त्याच्यामध्ये खूप डोक्याची पिंजण झाली. आणि मग असं ठरलं की जनरली आपण वेगळ्या पानावरती डायरी या फॉन्टमध्ये लिहिली की लोकांना कळेल की हे डायरीतले वेचे आहेत, आणि त्याचा नेसेसरीली संबंध संवादाशी नाही आहे, हे एस्टॅब्लिश होईल. पण तरी डायरी ही एस्टॅब्लिश केली पाहिजे. मग मी शेवटच्या स्टेजला त्यांनी आणि मी बोलताना असं लक्षात आलं की डायरीचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे. मग मी अक्षरशः एका संध्याकाळी ते डायरीचं इंट्रोडक्शन केलं. मग ब्लर्बचं सुद्धा मला असं वाटतं की जीवनानेच मला तो ब्लर्ब निवडून दिला, आणि त्याचा शेवटचा भाग आहे तो मात्र मला सुचला. म्हणजे त्याच्या 4 ओळी आहेत त्या, पण त्याच्या आधीचा सगळा भाग होता की
काहीच कोणी नसतं सोबत, त्यावेळेला तुम्ही स्वतःशी बोलायला लागता आणि मग ते बोलणंच लिहिणं असतं का, हा एक प्रश्न. आणि खाली मग ही तथ्यांची मांडणी आपण आपल्या दृष्टीने करतोय. आपल्याला जे अनुभव आले आणि ते मेघनाने घेतले आणि मेघनाला जे वाटलं ते तिथून आलेलं आहे. परंतु कदाचित त्या तथ्याचा वेगळा एक अन्वय लागू शकतो आणि त्यामुळे ती तथ्य म्हणजे सत्य नाही. सत्य कुठेतरी वेगळंच एकटं दुसरीकडे बागडू शकत असेल तथ्यांच्या जबड्यातून सुटून. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते एक हरिण आणि कसं काही वेळेला सुटून ते दुसरीकडे जाऊन पुन्हा शांतपणे चरायला लागतं. आता तो वाघ नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. तसे ते तथ्यांच्या वाघाच्या जबड्यातनं सुटून एक सत्य वेगळीकडे असू शकतं याची एक सूचना मी तिथे देऊन ठेवलेली आहे ब्लर्बवरतीच. आणि मग ते सुश्रुतनीच DTPच्या आणि त्या सगळ्या छापण्याच्या वगैरे प्रक्रियेमध्ये मला मदत केली. आणि मग हे पुस्तक 7 जानेवारीला बाहेर आलं. जरी आम्ही 25 डिसेंबरला त्याचा हे करणार होतो तरी ते 7 जानेवारीला बाहेर आलं. आणि अशा रीतीने ते आता डन दॅट बिन देअर आहे. आणि मी सांगू इच्छिते, मी वाचक चांगली आहे हे पण मलाच सांगावं लागतं. कारण काय माहिती आहे का, की हे सगळं सांगायला आपल्यालाच लागतं. म्हणजे आता कसं कळणार ना, म्हणजे आणि मी सांगणार कधी आणि कसं. तर त्याच्यामुळे मी चांगली वाचक आहे. तर हे जर निवांतपणे पुस्तक वाचलं तर हे पुस्तक पण चांगलं आहे, जरी फिक्शन नसलं तरी. तर त्यामुळे माझा जाहिरातीचा स्वभाव नाही आहे, पण तरीसुद्धा मी फेसबुकवर नाही म्हणून मला हे सांगू इच्छिते की मी जर वाचक असते तर मी या पुस्तकाला चांगले मार्क दिले असते असं. आणि हे पुस्तक म्हणजे सगळ्यांनी विकत घ्यावं असं मी म्हणेन, कारण आता मी प्रकाशक आहे म्हणून. परंतु भूमिका बदलली. हां, भूमिका बदलली नाही आहे पूर्णपणे. मी आता प्रकाशक आणि लेखक दोन्ही आहे. हां. परंतु मला असं म्हणायचं आहे की निदान वाचा तरी. म्हणजे विकत नाही घेतलं तरीसुद्धा समजा 5-10 जणांच्या ग्रुपनी एक प्रत विकत घेतलीत आणि ती वाटून वाचलीत तरी चालेल, पण वाचा. आणि मला प्रतिसाद कळवा आणि मला आवडेल ते. तर मी तुला पुस्तकाची जन्मकथा सगळी सांगितली. मला खरं म्हणजे कुठून सुरुवात. आणि मी तुला एक सांगते, त्याच्या मी डायऱ्या लिहित होते. मला कथांच्याही बाबतीत हे जाणवलेलं आहे की मी जेव्हा 5-6 किंवा 7-8 वर्षापूर्वीच्या डायऱ्या पुन्हा काढायची वाचायला, की काय होत होतं तेव्हा ढोबळ आपल्याला आठवत असतं किंवा ठळक आपल्याला आठवत असतं, पण बारीक बारीक. तर ते मी वाचत असताना माझ्या अरे हे आपण ही जी कथा लिहिली कोल्ह्याचं लगीन, त्यातल्या मंजुळाबाई आपण 82 साली लिहिलेल्या आहेत. किंवा या कथेतलं आपल्याला आणि नंतर कित्येकांनी अंदाज केले की हा स्ट्रगलर म्हणजे हा असणार किंवा अमुक असणार. आत्ता परवा मला तो पंकज भोसले विचारत होता की तो समुद्र आणि त्या समुद्राच्या काठावर तो स्ट्रगलर बसतो ते किती सुंदर आहे किंवा असं. मी म्हटलं अरे ती मी बसायची म्हणजे तो स्ट्रगलर नाही बसायचा. तर ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी पण ह्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. तर मला असं लक्षात आलं की ते बीज कधी पडलेलं असतं आणि त्याला फळ कधी येतात ते सांगता येत नाही तुला. ते 8 वर्षांनी पण येऊ शकतात. असं कधी होत नाही की आज मी काहीतरी अनुभवलं आणि उद्या मी कथा लिहायला बसले, असं होत नाही. तर ते पण मला सांगायचं होतं. तर त्याच्यामुळे ह्या पुस्तकामध्ये त्याचेही उल्लेख आहेत. कैफियत पण आहे, माझ्या वाट्याला आलेलं कौतुक पण आहे, माझ्या वाट्याला आलेलं हेटाळणी पण आहे, सगळं आहे. आणि त्याच्याबद्दल माझे टेक्स आहेत. तर माझ्या लिखाणावर ज्यांचं प्रेम आहे त्यांनी तर जरूर हे पुस्तक वाचावं असं मी त्यांना सांगेन. बरोबर आहे. एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक एखाद्या लेखकानं स्वतःविषयी इतक्या प्रामाणिकपणानं आणि इतक्या निगुतीनं बनवावं, ही मराठी साहित्यात क्वचित घडलेली घटना असावी. कारण इतरांनी संपादित केलेलं, इतरांनी समीक्षा केलेली, इतरांनी काही काही भलंबुरं म्हटलेलं असे अनेक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण स्वतःकडे इतक्या तटस्थपणे बघणार आणि इतक्या पारदर्शीपणाने जे काही भलं असेल बुरं असेल ते मांडणारं हे महत्त्वाचं पुस्तक. जशी मेघना म्हणाली की डायरीतली पानं, पुस्तकातली डायरीतली पानं हा अतिशय खरोखरी सुरेख मजकूर आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या मुलाखती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या तुम्हाला ए म्हटलंच तरी चालेल, कारण एरवी ए माझा बरोबर आहे. ते मी आपलं आता दाखवतोय आदर वगैरे. तर ते तो अगदी लहान असल्यापासून मी त्याला ओळखते. तर त्या मुलाखती सुद्धा आपण आवर्जून संदर्भासाठी म्हणून सुद्धा वापरायला हव्यात, इतक्या मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत. तर आज आपल्या इथे बाहेर पुस्तक पण आपण ठेवलेलंच आहेत. ती जरी काही म्हणाली की तुम्ही 4-5 जण मिळून घ्या तरी मी सांगेल की प्रत्येकाने एक घ्यायला काहीही हरकत नाही, जरूर विकत घ्या. तर आता तू मध्ये जे सांगितलंस की
मधल्या काळात तू काही लिहित म्हणजे छापून आलं म्हणजे काही तू लिहित नव्हतीस असं नाही, बरोबर? तर उत्सुकता हीच होती की तू तिच्यात काय काय करत होतीस मधल्या काळात, जेव्हा तू लेखक म्हणून किंवा कथाकार कादंबरीकार म्हणून आमच्यापर्यंत पोहोचत नव्हतीस. हा झाला दंडाचा एक छोटा पार्ट. अदरवाईज तुझ्या डोक्यात काय काय चालू होतं? काय माहिती आहे का, मी खूप इंटेलेक्च्युअल वगैरे नाही आहे. इंटेलिजंट आहे पण इंटेलेक्च्युअल नाही आहे. तर त्याच्यामुळे मला उगीचच काहीतरी फुशार की आम्ही तुकारामावर काम करत होते किंवा मी काहीतरी म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या रूपकांवर काम करत होते वगैरे असं मला काही सांगता येणार नाही. म्हणजे मला खोटं बोलता नाही तसं म्हणता येणार नाही, किंवा म्हणजे मी रॉकेट सायन्स शिकत होते वगैरे नाही. मी काहीही ते करत नव्हते. माझ्याकडे जर बघितलं तर मी अत्यंत सर्वसामान्य मंडेन आयुष्य जगत होते. पण म्हणजे कसं, आपली अन्निका आटपून ऑफिसला जायचं, टेबलावर आपल्यासाठी असलेलं काम करायचं, परत घरी यायचं आणि मुंबईतले लोकलमधले प्रवास आणि मुंबईतली अंतरं हे सगळं ज्यांना अनुभवाने माहिती आहे त्यांनाच माहिती आहे. त्यांना ते सांगून समजणारच नाही आणि त्यामुळे मी वेळ घालवत नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर शिणायचं आणि झोपायचं मस्तपैकी. आणि मग झोपेमध्ये काहीतरी नेणीवेतला आलेलं त्याचा विचार करायचा, पुन्हा दुसरा दिवस समोर असायचंच. म्हणजे सोमवार ते शुक्रवार वाफच व्हायची. मला अजून आठवते, माझी वहिनी इथे बसलेली आहे, पण तिला मी विचारायची की सुनीती सोमवार काय येतो? मला सकाळी रडू यायचं अक्षरशः की आता शुक्रवार. ती म्हणायची मेघू तुला शुक्रवार यायला पाहिजे ना म्हणून सोमवार येतो. अचानक येणार नाही सोमवार म्हणून. हा आमचा अगदी दर आठवड्याला ठरलेला डायलॉग असायचा. तर तसं पाहता ते अत्यंत मंडेन आणि सर्वसामान्य असं आयुष्य होतं. पण माणसाचं असं एकाच पद्धतीचं आणि एकाच पातळीवरचं असं आयुष्य नसतं. म्हणजे ते करत असताना माझ्या मनामध्ये मागे 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 असं काही वेगळं चालू नव्हतं, अशातला भाग नाही. ते लिहिण्याच्याच संदर्भात असतं असं नाही. म्हणजे मला हां, म्हणजे मी आता लिहिणार आहे, आता मग ही थीम किंवा हे सुचलंय मला, आता ह्याची ही कथा होईल का किंवा कविता होईल का असं नाही. परंतु अनुभव तोच घेतो ना आपण. अनुभव घेण्याचं जे त्याची पण चर्चा या पुस्तकामध्ये आहे की लेखक असणं म्हणजे काय. तर लेखक असणं म्हणजे संवेदनशील असं मी म्हणणार नाही, कारण सगळीजणं संवेदनशील असतात. म्हणजे म्हणजे मला म्हणायचं आहे की शारीरिक पातळीवर सुद्धा तुझ्या एकदम एक सुरा घेतला आणि सरकन एक तुझ्या गळ्यावरनं किंवा ह्याच्यावरनं फिरवलं तर तुला दुखणार नाही का? ते लेखकालाच दुखेल का? असं नाही आहे. त्याचप्रमाणे एखादं लहान मूल कठड्यावर रांगतंय आणि बेखबर आहे, ते बिचारे ते फुलपाखरू बघून हे होतंय आणि तो असा अरुंद कठडा आहे आणि 8वा मजला आहे, तर तुला धस्स होणार नाही का? इथे कोणाला धस्स होणार नाही ते बघताना. त्यामुळे संवेदनशीलता हा फक्त काही लेखकाचा मक्ता नाही आहे. पण मी अशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये की पण लेखक म्हणजे मग काय, म्हणजे लेखकाचं व्यवच्छेदक लक्षण काय की जे इतरांमध्ये नाही पण लेखकामध्ये आहे. तर ते म्हणजे एक म्हणजे तादात्म्य. ते म्हणजे मला जर पंकज च्या आयुष्याबद्दल विचार करून पंकज ही व्यक्तिरेखा रेखाटायची असेल तर मला पंकज होता येतं. हे सगळ्यांना होता येतं असं मला वाटत नाही. हां, आणि त्याच्यामध्ये मी मेघना बाई असणं हे ओलांडून, पंकज बाई नाही आहे, पंकज पुरुष आहे, किंवा एखादा ट्रान्सजेंडर असेल तर मला माझं जेंडर ओलांडून, माझी जात, माझा धर्म, माझा प्रदेश, माझी भाषा हे ओलांडून ते होता येणं आणि त्याला जे काही होतं आहे ते समजू शकणं आणि ते माझंच होणं, हे लेखकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. दुसरं म्हणजे साक्षीत्व. ते म्हणजे जे तुमचं होतं आहे त्याच्याकडे अचानकपणे ते सिनेमामध्ये दाखवतात ना, एक प्रतिमा अशी बाहेर जाते आणि मग ती बघत असते, तशा पद्धतीने तुम्हालाच तुमच्याकडे बघता येतं का? या दोन गोष्टी हे लेखकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. बाकी संवेदनशीलता म्हणा किंवा बाकीचे जे काही त्याचे गुण आहेत ते सगळे मी एका मुलाखतीमध्ये सगळे मांडलेले आहेत. हे सगळं सगळ्यांच्यामध्ये असतं. लेखक तो की ज्याच्यामध्ये या दोन गोष्टी असतात. तर त्याप्रमाणे मी ते अनुभव पण घेत होते वेगवेगळे आणि ते माझ्यामध्ये जमत होते. म्हणजे असं नाही की मी काय करत होते म्हणून मी तुम्हाला काहीतरी कॉन्क्रीट सांगू शकेन की मी हे करत होते, हा प्रोजेक्ट, इकडे या सिनेमाचं मी स्क्रीन प्ले लिहिला किंवा ह्या सिनेमाचं मी हे केलं किंवा ह्या नाटकात मी काम केलं किंवा हे नाही. पण जे जे अनुभव येत होते आणि जे जे काही आजूबाजूला घडत होतं त्याच्याबद्दलचं माझं मंथन हे सुरूच होतं. हां, तुझ्या हंस अकेला, आंधळ्याच्या गाई आणि नातीच्या रमी या तिन्ही पुस्तकांनी एक वेगळा इतिहास रचला.
अत्यंत टोकाचं कौतुक, त्याच वेळेला त्याच पुस्तकांवर अत्यंत टोकाची टीका असा विरोधाभास तुझ्या वाट्याला तेव्हाही आला, आजही येत असेल. तर आता मधल्या काळात तुझं बऱ्याच दिवसांत काही आलं नाही, गेल्या काही वर्षांमध्ये मधून बऱ्यापैकी पाणी वाहून गेलंय असं आपण म्हणूयात. तर आत्ताचा मराठी वाचक वरच्या इयत्तेत गेलाय की नाही गेलाय, काय तुझं निरीक्षण काय सांगतं तुला? माझा थोडासा इथे वेगळा विचार आहे, म्हणजे मतभेद आहे थोडासा, की आपण जेव्हा समाज म्हणतो किंवा देश म्हणतो किंवा आत्ताचा काळ म्हणतो, तू मला सांग, आपण आजचा वाचक म्हणतो, किती वाचक आजचे आहेत? म्हणजे आज वाचणारा तरुण मुलगा सुद्धा आजचा आहे का, या प्रश्नाचा आपण विचार केला पाहिजे. आणि तेच मला सगळ्या समाजाबद्दल पण म्हणायचं आहे. आपण जेव्हा समाज असं म्हणतो तेव्हा तो काही एकसंध घटक असतो का, की एकाच वेळेला एकाच समाजात अनेक समाज असतात आणि प्रत्येकजण उत्क्रांतीच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. कुठल्याही काळात, आत्ताच्याच असं नाही, कुठल्याही काळामध्ये, म्हणजे आगरकर ज्या काळामध्ये होते त्याच काळामध्ये बाकीचे सगळे आगरकर नव्हते. हा जो मुद्दा असतो तोच आज पण असतो. आज किती माणसं आधुनिक आहेत, आधुनिकतेची चर्चा पण आहे याच्यामध्ये, की आधुनिक म्हणजे काय. तर तुमच्यामध्ये अशी शक्ती पाहिजे की बारीक बदल जे काही होत आहेत ना, ते तुम्हाला पुढचा विचार असा नाही, आत्ताचा विचार, पण आपण आत्ताचा पण नाही करू शकत. आपण बारीकपणे बघतच नाही काय बदलतंय, आणि ते बदलल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आता आपण बदललं पाहिजे. कारण आपल्याला अडॅप्ट व्हायचं आहे ना सतत. मनुष्य प्राणी हा अडॅप्ट होणारा प्राणी आहे, तो सतत एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणारा प्राणी आहे, आणि म्हणून तो तगतो. कळलं की नाही? ते तगण्यासाठी हे आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे मुळात तुला काय बदलतंय हे कळलं पाहिजे. तर त्याच्यामुळे जेव्हा लोक म्हणतात तुम्ही आधुनिक, त्यावेळेला मला असं म्हणायचं, सगळ्यांनी आधुनिक असायला काय हरकत आहे, पण मग का नसतात? तर बहुतेक जण ही भित्री किंवा आळशी असतात, असं असावं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जरी ते बदल कळत असले तरी तुम्हाला त्याप्रमाणे बदलायचं नसतं. तुम्हाला मेंढरू असणं आवडतं, कारण ते सेफ असतं. कारण आधुनिक माणूस असतो त्याला त्याची धारणाच अशी असते की मला बदललं पाहिजे ह्या बाकीच्या बदलांप्रमाणे. म्हणजे आता उदाहरणार्थ, मला नेहमी असं वाटतं कुठलीही प्रथा सुरू होते तेव्हा ती बरोबरच असते. म्हणजे मला असं म्हणायचं की सती जेव्हा सुरू झाली, सतीची चाल, ती तुम्ही म्हणता की ती किती भयंकर चाल आहे, घृणास्पद आहे, म्हणजे निर्घृण आहे, अमानवी आहे, हे तुम्ही आज म्हणताय. परंतु त्या काळात जेव्हा ती सुरू झाली तेव्हा ती एका तऱ्हेने त्या बाईची त्या प्रकारच्या नंतरच्या जिण्यातनं मुक्तता करण्यासाठीची चाल होती, की तिने जिवंत राहण्यापेक्षा तिने मेलेलं बरं. कारण बाकीची परिस्थिती तिला तुम्ही कुठल्याही तऱ्हेने सक्षमच केलेलं नाही. तिला नवरा ही व्यक्ती वारल्यानंतर तिच्या जीवनाला अर्थच ठेवलेला नाही तुम्ही, कारण ती मुळामध्ये संपूर्णपणे सबसर्वियंट, म्हणजे पूरक आणि कमी अशीच तुम्ही ठेवणार. तिला कुठल्याही तऱ्हेने तिच्या आतमध्ये असलेल्या कुठल्याही शक्तीचा विकासच होऊ देणार नाही. तिच्या हातामध्ये कुठल्याही तऱ्हेची सत्ताच नसणार. अशा परिस्थितीत तो आहे म्हणून ही आहे. तर तो नसेल तर ती किती जणांची शिकार होऊ शकते, कितीतरी अर्थाने, म्हणजे नुसतं सेक्शुअली अशा अर्थाने नाही, भावनिक अर्थाने. तिला तिचं स्थान काय असणार आहे, आणि वाढायचंच नाही, तुला छाटूनच टाकलं तर. म्हणून अशी कदाचित ती चाल सुरू झाली. ती चाल त्या काळामध्ये कदाचित ती समर्थनीयही असेल, पण आज असेल का? हां. तर त्यामुळे मला असं म्हणायचं, आज आणि तो काळ ह्याच्यामध्ये खूप ढोबळ मोठा फरक आहे, पण बारीक बारीक फरक होत जातात. बारीक बारीक फरक झाल्या तुम्ही जेव्हा लगेच लक्षात घेता तो फरक आणि असं म्हणता की नाही, हे बदलायला पाहिजे, आता मी बदलायला पाहिजे, ती व्यक्ती आधुनिक असते. आणि तसं जर आपण सगळ्यांनी केलं तर आपण सगळे आधुनिक होऊ. सांगायचा मूळ मुद्दा असा होता की एक समाज म्हणजे त्याच्यामध्ये अनेक समाज असतात. जसं जॉग्रफिकली सुद्धा, उदाहरणार्थ मी मुंबई सोडायचा निर्णय घेतला, म्हटलं मुंबई माझ्या अंगावर येते, आता मला नको मुंबई, मला आता निवांत जगू दे,
माझी नोकरी संपल्यानंतर, ती मजबुरी होती माझी मुंबईत राहायचं. तर तेव्हा माझी एक मोठी बहीण आहे, आत्ते बहीण, ती म्हणाली मला तर विचारही करता येत नाही मुंबई सोडायचा. तर मी तिला असं विचारलं की तुझ्या मते मुंबई म्हणजे काय? ती दादरला राहते, दादर पश्चिम. म्हटलं सेना भवनपासून एक साधारण 50 मिनिटावर तू जिथे राहतेस ते आणि शिवाजी पार्क म्हणजे मुंबई का? मुंबईमध्ये काय काय आहे? मुंबईमध्ये धारावी आहे, मुंबईमध्ये जुहू आहे, पाली हिल आहे, मलबार हिल आहे आणि मुंबईमध्येच विलेपार्ले पण आहे, गिरगाव आहे आणि गिरणगाव आहे. मुंबईमध्ये हे सगळे प्रकार जसे एकत्र आहेत आणि तिथे राहणारी माणसं आणि त्यांच्या जीवनाची ज्याला आपण काय म्हणतो क्वालिटी ही वेगवेगळी आहे. तसंच मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सुद्धा आपण वेगवेगळ्या टप्प्यावर आहोत एकाच काळात सगळेजण. तर त्याच्यामुळे तेव्हाचा वाचक आता वरच्या इयत्तेत गेला का ह्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, कारण तेव्हाही काही वाचक वरच्या इयत्तेत होते आणि आजही आहेत. पण आजही काही वाचक प्राथमिक शाळेत आहेत आणि तेव्हाही होते, हे मला म्हणायचे. तर त्याच्यामुळे असं नाही होणार की तेव्हा सरसकटीकरण कशाचं करता येणार नाही, कारण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण खूप वेगवेगळी जण एकत्र नांदतो. जसं आपण म्हणजे मी मागे म्हटलं होतं, स्नेहालाच मी एक मुलाखत दिली होती तेव्हा, की भारत माझा देश आहे, पण मग राजस्थान तुमचा देश आहे का? तो त्या देशाचाच भाग आहे, तो तुमचा वाटतो का तुम्हाला? तिथे मुलीला गर्भातच मारतात. हां, किंवा बिहार तुम्हाला तुमचा वाटतो का? महाराष्ट्रात सुद्धा गडचिरोली तुम्हाला तुमची वाटते का? हा मुद्दा आहे ना. म्हणजे आपण म्हणताना पाकिस्तानशी युद्ध सुरू झालं किंवा चायनाने आपल्यावर आक्रमण केलं की आपण भारत सगळे एकत्र आहोत, पण नंतर फुटत 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 आपण कुठले कुठले कण होतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना. तर ते तसं आहे. हां, नाशिककर माहिती आहेत मला वगैरे असं असं होत जातं ना. म्हणजे कितीतरी जण, आता मी बाणेरला राहते, तर कितीतरी पुणेकर मला असं सांगतात, पण म्हणजे पुणं नाही बरं का. मी म्हटलं नाही नाही, आम्ही आमच्या मर्यादेत आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. मी कोणालाही सांगत नाही म्हटलं की मी पुण्याची आहे, मी म्हणजे हां बाणेरचीच आहे. हां हां हां. पण तू जे म्हणतेस की बदलणाऱ्या काळानुसार बदलत जायला हवं किंवा बदलतो लेखक, हो. तर एक दुसरं असं एक माझ्या मनात आत्ता आलं की मग आत्ताच्या काळामध्ये समाज माध्यमांवरती बरेच लेखक वावरतात. ते त्यांच्या स्वतःच्या लेखन प्रकल्पाची, पुस्तकांची कधी माहिती म्हणा, कधी जाहिरात म्हणा, कार्यक्रमांच्या विषयी म्हणा, किंवा मी अमुक ठिकाणी आहे नाही, असे अपडेट्स एक आपल्या वाचकांना, चाहत्यांना, आणि म्हणजे दोन्ही उद्देशाने, एक माहिती व्हावं असं पण असतं, एक जाहिरात व्हावी असा उद्देश असूच शकतो. त्यात गैरसुद्धा काही मला काहीच वाटत नाही. नाहीये. पण या सगळ्यापासून तू कशी काय लांब? मग कदाचित स्वभाव. म्हणजे मला ना असं लागतं की बाबा मला नातं म्हणजे मला 1 to 1 असं लागतं. म्हणजे तिथे मला कोणीतरी नच दिसलेलं, माहितीच नसलेली अशी व्यक्ती हे करतात. दुसरी गोष्ट, मला सारखी सगळीकडे मतं नाही व्यक्त करायला आवडत. म्हणजे मला काही कळत असेल त्यातलं तर मी करीन. उगीच आपलं कुठल्याही राजकीय घडामोडीवर, कुठल्याही सामाजिक ह्याच्यामध्ये नाही. मला असं वाटतं की त्याचा अभ्यास असलेली माणसं, त्यांनी काहीतरी सखोल असं काहीतरी तिथे मांडणी केली, तर ज्यांनी दुसऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, प्रक्रियेमध्ये, त्यांच्या जाणीवेमध्ये भर पडणार असेल किंवा ती विस्तृत होणार असेल तर ते करावं. उगीचच काहीतरी उटपटांग शेरेबाजी आणि हे करू नये असं मला वाटतं. मला तो थिल्लरपणा नाही आवडत. दुसरी गोष्ट म्हणजे जाहिरात, तू म्हणतोस आपापल्या ह्याची. आता मला डनदॅट बिनदेरची जाहिरात करायला आवडेल खरं म्हणजे. पण झालं होतं काय की माझी सगळी पुस्तकं ही दुसऱ्या प्रकाशकांनी काढली होती, राजहंसनी काढली होती. तर मला असं वाटायचं की ते त्यांचं काम आहे लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण मित्र काही तेच होते आणि त्यांनी ते उत्तम केलं. ह्याच्याबद्दल मी तुला एक मजा सांगते, एक उदाहरण सांगते. आपल्याला वेळ आहे ना थोडा? तर माझ्याच काळामध्ये कविता होती महाजन, आणि ती ह्याच्यामध्ये होती सोशल मीडिया, आणि ती खूपच पॉप्युलर पण होती. तिला खूप फॉलोअर्स होते. तिचं 2000 नंतर 7000 झाले. मग त्याच्यात काहीतरी ती पेजेस बदलावी लागतात, ते पण तिला करावं लागलं होतं, आणि ती भरा ते करत होती. तर तिने कुहू नावाचं एक पुस्तक काढलं होतं. पुस्तक म्हणजे एक प्रोडक्शन होतं तिचं, मल्टीमीडिया, आणि ते तिने मला वाटतं प्रोड्यूस केलं होतं. हां. तर तिचा एक मित्र मला भेटला होता आणि तो म्हणाला, तू ह्याच्यामध्ये नाहीस, तू मागे पडतीयस मेघना. तर मी म्हटलं चालेल मला. तर तो म्हणाला, म्हटलं मला मनशांती, माझी
प्रायोरिटी आहे. आणि मला उगीचच तिकडे जायचं, चिखलात दगड टाकायचे आणि मग घरी येऊन पुन्हा आंघोळ करायची, पुन्हा तिकडे जायचं, हे मला काही जमणार नाही आणि तो माझा स्वभाव नाही. नाही नाही, कविता बघ, तिला केवढे फॉलोअर्स आहेत. आता तिने कुहू काढलंय, कुहू काढल्या 2000 तिच्या प्रती गेल्या का? हां, ते मला म्हणायचं आहे. ती म्हणजे ते आपण जे मानतो ना की हे म्हणजे आता तुम्ही सगळीकडे झालं तुमचं, नाही नाही नाही, तसं काही नसतं. आणि ह्याची कदाचित मला आय डोंट नो, मला आहे जाणीव त्याची की काय मला आणि मला माझ्या किती स्वभावाला काय सशक्तपणे एखादा लेखक विचार करतो ना हे तिच्याकडे बघितलं की कळतं. आणि ती पुस्तकामधनं विशेषतः पुरुषांना कधी दचकवते, कधी घाबरवते, कधी स्वतःशी विचार करायला प्रश्न पाडते. तसं ते आता मला तिने सोशल मीडियाबद्दल परत एकदा बुचकळ्यात पडलं की अरे हे असं आहे का. हो हो, नाही म्हणजे मला तू एक सांग की खरोखरच ग्रो होतोय माणूस, असं किती जण तिथे लिहित असतील, काही जण लिहित असतील नक्कीच, पण तिथे जे काही उछलकूद चाललेली असते ते मी म्हणते, तर ते मला माझ्या स्वभावाला मानवत नाही. आणि मला त्याची एक काय होतं माहिती आहे का, तुझी ती निकड असेल ना. आता कविता मला असं म्हणायची, अगं मग हे ना मला तो एकटेपणा सोसत नाही म्हणून मला तिथे असावं लागतं. पण मी म्हटलं तुझा एकटेपणा जातो त्याने, माझा वाढला असता, अगदी बरोबर. मी तिथे असते तर. त्याच्यामुळे मी तिथे जाणार नाही. हा प्रत्येकाच्या स्वभावाचा आणि त्यामुळे चॉईसेसचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आता याला अनुषंगूनच आपण असं म्हणजे तू जे काही जगण्याबद्दल बोलतेस तर साहित्याचं काय योगदान आहे आपल्या जगण्यामध्ये? हां, साहित्याचं मला काय योगदान मिळतं तुला इतर लोकांचं वाचून, हे मी सांगते. चांगलं वाचून, चांगलं लिहिलेलं वाचून, ते म्हणजे दोन गोष्टी ढोबळमानाने आपल्याला म्हणता येतील. एक म्हणजे साहित्यामध्ये कधी कधी असं होतं आपल्याला सगळे अनुभव जगातले घेता येत नाहीत. हां, किंवा सगळं जग आपल्यासमोर नसतं. हां, आपल्याला कल्पनाशक्ती असेल तर आपण कल्पना करू शकतो, परंतु अनुभव म्हणून आपल्याला सगळेच्या सगळे घेता येत नाहीत. ते कधी कधी आपल्याला एखादी साहित्यकृती समोर आणते. आता कविताचाच विषय निघाला म्हणून तिच्या पुस्तकातनं आपल्याला आदिवासी समाज आणि NGO हे दोन्हीही माझ्या ओळखीचे नव्हते, तर ते माझ्या ओळखीचे झाले. अशा हे एक उदाहरण दिलं मी तुला. पण खूप चांगल्या पुस्तकातनं सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करता येतो हे आपल्याला कळतं आणि मग आपली जाणीव विस्तारते. हे एक योगदान झालं. कधी कधी असं होतं की जे अनेक दिवस आपल्यालाच म्हणायचं होतं किंवा आपल्या अनुभवाचा भाग आहे, अगदी आपल्याला डाचतंय, सलतंय किंवा आनंद देतंय, दोन्ही बाजूनी, पण ते आपण व्यक्त करू शकत नाही आहोत किंवा अत्यंत मर्यादित पद्धतीने व्यक्त करतोय, सगळीकडे पोचत नाही आहोत, तर ते एखाद्या साहित्यकृतीत तसंच असतं नेमकं म्हटलेलं. आणि अरे करेक्ट, हे मलाच म्हणायचं होतं, मला पण हेच म्हणायचं होतं, असं जे होतं त्यावेळेला आपल्याला सोबत मिळाल्यासारखं वाटतं. आणि मला असं वाटतं की एकटेपणाबद्दल लिहिणं, विचार करणं किंवा अनुभवणं हा काही मेघनाचा मागता नाही आहे. आपण सगळेजण एकटे असतो, सगळ्या जणांना एकटेपणाचा अनुभव येतो. काही जण सन्मुख होतात एकटेपणाला, काही जण त्यापासून पळण्यासाठी विविध उपाय योजत असतात. एवढंच. आपण कधी प्रत्येकाला एकटं वाटतं, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही लग्नसंस्थेचा संबंध नाही, मुलं बाळं असण्याचा संबंध नाही, त्याच्यामध्ये तुम्ही अल्पसंख्य असण्याचा आणि बहुसंख्य असण्याचा संबंध नाही, काही नाही. म्हणजे बहुसंख्य आहेत त्या सगळ्या हिंदूंना काही सोबत वाटते आणि आम्ही एकत्र आहोत वगैरे असं ते फक्त मुसलमानांशी भांडताना वाटत असेल, पण एरवी नाही. एरवी तुम्ही युनिट्स म्हणून तुम्हाला अविभाज्यपणे आणि अटळपणे तुम्हाला एकटेपणाचा अनुभव येतोच येतो. तो काही जणांना मान्य करायचा नसतो आणि त्याला फिडायचं नसतं, एवढाच फक्त फरक आहे. तर त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की हे जे होतं ना त्यावेळेला तुम्हाला एक मनोमन तरी सोबत मिळते की आपल्याच जगामध्ये जगलेला एक माणूस, त्याला आपल्याचसारखं वाटलं आणि आपल्याचसारखं वाटलेलं त्यांनी फार सुंदर मांडलं, तर त्याचा एक वेगळा आनंद असतो. या ही दोन योगदानं मला साहित्याची महत्त्वाची वाटतात. इतरही अनेक असतील, म्हणजे वेगळ्या वेगळ्या शैली, तुमची शब्दकळा, तुमची शब्दसंपत्ती वाढते किंवा हे सगळं आहेच, परंतु या दोन गोष्टींनी म्हणजे तुम्हाला न माहीत असलेलं काहीतरी माहीत होणं आणि तुम्हालाच वाटलेलं काहीतरी तिथे मांडणं, की तुझी दुखरी नस दाबल्यावर तुला दुखतं पण आनंदही होतो. कारण काय, तुला कुठे दुखतंय ते कळलं. दॅट इज द थिंग. तर त्याच्यामुळे तो अनुभव येतो आणि एक एकटेपणा कमी होतो असं मला वाटतं. ते साहित्याचं योगदान आहे. नव्या पुस्तकाविषयी माझ्या वाटते आता इथे उत्सुकता आपली सगळ्यांची पोचली आहे. आपण आता मला एवढी खात्री नाही
मी खूपच जमिनीवरची बाई आहे, त्याच्यामुळे मला अशी खात्री नाही. आपल्याला- पण समारोप करताना मला एक बोलायचंय. हो बोल. हां. नाही, मी उलट आता असं म्हणत होतो की कुणाला काही बोलायचं असेल तर आपण त्यांना चान्स देऊया. हो, वाचकांपैकी श्रोत्यांपैकी माझा कुणाला असा काही अनुभव आहे प्रश्न की विचारायचा कोणाला असेल काही तर- बोलायचं नसतं. म्हणजे तुला एक उदाहरण सांगते. मी एकदा कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरला माझा एक मुलगा आहे, तो त्यांनी ते हे केलं होतं. तर तो म्हणाला की नाही, आपण लोकांना आम्ही आधी प्रश्न मागवणार आहोत आणि मग त्याची छाननी करणार आणि मग निवडक प्रश्न वगैरे. मी म्हटलं तू भलत्या भ्रमात राहू नको, कोणाला काही प्रश्न विश्न पाठवण्याचा उत्साह नसतो, तसं होणार नाहीये. त्याच्यापेक्षा मीच बोलते जेवढा वेळ दिलेला आहे तेवढा. तर तो म्हणाला हो. म्हणाला अगं खरंच तू म्हणालीस असं काही प्रश्न नाही आले. माझा एक मित्र मला म्हणाला मेघना पेठे ना, मग प्रश्नच मिटला. मी म्हटलं तेवढ्यातल्या तेवढ्यात आधी उंदरासारखं चावायचं आणि उंदीर फुंकर घालून जातो तसं फुंकर घालायची, असं झालेलं आहे त्याच्यामध्ये. हां, तर कोणाला आहे विचारायचं आहे हां, आपल्याकडे तसं नाही आहे. ओके ओके. निदान एक तरी अपवाद आहे. हां, मला एका प्रश्नाचे माझ्या दोन भाग आहेत की तुम्ही एकाकीपणा आणि एकटेपणा याच्यातला फरक एका ब्लरवर पुस्तकाच्या थोड्याफार मांडला होता. त्याच्याविषयी थोडं विस्ताराने सांगितलं तर बरोबर एक. आणि दुसरं की तुम्ही कुठले समकालीन लेखक मराठीतले तुम्हाला आवडतात, तुम्ही वाचतात, जसं तुम्ही कविता महाजनांचा उल्लेख केला तसे इतर लेखकांविषयी आम्हाला जर सांगितलं की जे तुम्ही अगदी आवर्जून वाचतात किंवा त्यांच्याबद्दल तुमची मत आहे भलीबुरी, परंतु तो लेखक महत्वाचा आहे आणि तो आपण वाचला पाहिजे, असं हे दोन भाग मला. तुमचं नाव काय? आनंद क्षेमकल्याणी. आपण फोनवर बोललोय मला वाटतं. हां हां. तर आनंदजी असं आहे की मी ना जी नको बरं ठीक आहे. आनंद असा आहे की मी आता बऱ्यापैकी म्हणजे हा सारखं मला ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणतोय आणि कॉम्प्लेक्स देतोय, तर त्याच्यामुळे मला आता मान्य केलं पाहिजे की मी ज्येष्ठ आहे. तर ते ज्येष्ठ होईपर्यंत मी एक शहाणपणा शिकलेली आहे की भलं ठीक आहे पण बुरं काही बोलायचं नसतं कोणाविषयी. त्याच्यामुळे मी समकालीनांविषयी बुरं वगैरे काही म्हणणार नाही. मी तुला एक सांगते, मी खूप वाचत नाही आणि हे काही जणांना असं वाटतं हे काय मोठ्या अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही, खरं आहे ते. परंतु मी वाचते ते नीट वाचते, हे मात्र आहे. पण मला साधारण अंदाज येतो असा माझा एक दावा आहे की नुसतं वाचण्याचंच नाही, मला मनुष्य भेटल्यानंतर सुद्धा तो त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला किंवा काही बोलला की मला साधारणपणे अंदाज येतो की ये कितने पानी में है. तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आपण आपला आकार ॲडजस्ट करतो. म्हणजे इथे जास्त खोलपणात नेण्यात अर्थ नाही आहे किंवा इथे उथळपणे बोलण्यात अर्थ नाही आहे, कारण हा माणूस खरंच खोल आहे असं जे होतं ना, तसं मला पुस्तकं वाचून पण मला सगळ्यांची सगळी पुस्तकं नाही वाचता येत. म्हणजे मी शीतावरून भाताची सारखी एक एक पुस्तक मी वाचते आणि मला असं वाटतं की म्हणजे मी कोण आहे कॉमेंट करणारी असं. आणि दुसरी गोष्ट अशी होते की मला सगळ्यांचं सगळं नाही आवडत, पण काही जणांचं काही आवडतं, हे मात्र होतं. आता कविता महाजन चं मी उदाहरण दिलं ह्याचं कारण ते जग वेगळं होतं म्हणून. परंतु म्हणजे मला कविता महाजनचं सगळं लिखाण खूप ग्रेट वाटत होतं असं नाही. मुख्य म्हणजे मी खूप वाचलेलं नाही, तिचं मी वाचलेलं आहे आणि मी त्यातलाही थोडा भाग वाचलेला आहे, कारण मी तिच्याकडे ते प्रूफ रिडिंग करायला गेले होते म्हणून ते वाचलेलं आहे. आणि भिन्नचा सुद्धा एक 1/3 पार्ट तिने मला फीडबॅक देण्यासाठी दिला होता वाचायला, तो मी वाचलेला आहे आणि मी तिला स्पष्टपणे फीडबॅक दिला होता. ह्याचं कारण मला ती माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे एक असा ताईगिरी असते ना, तसं मला करावंसं वाटायचं. नंतर तिने मला लक्षात घेणं सोडून दिल्यावर मी ते बंद केलं. परंतु मला तरीही तिच्याविषयी कळकळ वाटायची, कारण ती अतिशय सिन्सिअरली आणि कष्टाळूपणे काम करत राहिली. त्याच्यामुळे ती लवकर गेली त्याच्याबद्दल मला तिचा राग येतो. परंतु आणि ती थोडंसं तिने हेळसांड केली असं पण मला वाटतं. पण ते जज करण्यात अर्थ नाही आहे, आपल्याला माहिती नाही काय झालं ते. परंतु ती गेली हे मला अतिशय नाही मला आवडलेलं ते. तर त्यामुळे मी समकालीनांविषयी बोलणं टाळीन. मी त्यांचं प्रत्येकाचं एक एक नमुना वाचलेला आहे, पण मी जसं सगळं मला आवडतं असं नाही असं म्हणते. आणि एकाकी आणि एकटेपणामध्ये म्हणजे त्याच्यात ते ओरिजिनल माझं आहे अशातला भाग नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की लोनली आणि अलोन असा जो फरक आहे. एकाकी माणूस लोनली असतो आणि एकटा माणूस लोनली असतोच असं नाही. फॉर एक्झाम्पल मला एकटेपणा फार प्रिय आहे आणि ती माझी व्हॅल्यू आहे, परंतु म्हणून मी लोनली नाही आहे. मला बाय चॉईस मी रिलेट करते लोकांशी, बाय चॉईस मला पाहिजे तेव्हा करते, पाहिजे त्या बाबतीत करते. तर त्याच्यामुळे आय एम नॉट अ लोनली पर्सन.
आणि मी मागे एकदा मला वाटतं सोलापूरच्याच आपल्या मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं की तुम्ही आपण सगळेच जण एक असं जनरलायझेशन करतो की एकटा मनुष्य म्हणजे दुःखी किंवा त्याच्या आयुष्यात काहीतरी भयंकर अभाव आहे वगैरे असं. तर मी म्हटलं हे तुम्ही एम्पिरिकल स्टडी करताना स्टॅटिस्टिक्स गोळा करताना तुम्ही माझ्यासारख्या बायका का नाही धरत त्याच्यामध्ये म्हणजे ते कोणी लक्षातच घेत नाही. नाही तसं नाही. आणि माझी आई म्हणायची तसं ती स्वतःच्या निष्कर्षानं अगदी ठाम असायची. ती म्हणायची हे सगळं तुझं फेक आहे, तू नाटक करत असतेस. मी म्हटलं आई मग माझं असं तरी कौतुक कर की 24 तास 7 दिवस मला नाटक करता येतं असं तरी तू मला कौतुक कर असं. कारण तिला खात्री होती की हे नाटक आहे, हे आनंद वगैरे हे ती दाखवते. तशी ती नाही आहे आनंदात, ती खरं म्हणजे दुःखी आहे, झुरते आहे आणि खूपच काय म्हणतात त्याला. हां. आणि मला असं होतं की अरे बाबा नाही आहे तसं म्हणजे आय एम फाईन असं. पण तो अनुभव दुसऱ्याचा नसला की मग त्यांना ते पटत नाही. मी तिला एकदा सांगितलं होतं की मी बाळणपणाविषयी बोलते का. ती म्हणाली नाही तू बोलूही शकत नाहीस. म्हटलं एक्झॅक्टली, त्यामुळे मी माझ्या मर्यादेमध्ये ते बोलत नाही कारण मी झालेली नाही बाळंत. तसं तू एकटेपणाविषयी बोलू नको कारण तू एकटी राहिली आहेस का नाही, म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल कॉमेंट नाही करायचं. मला माहिती आहे एकटं राहणं म्हणजे काय. पण शिवाय आनंद मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक जणाला तसंच एकटं राहता येईल असं नाही. काही जण दुःखी पण असतील. आणि म्हणूनच माझ्या लिखाणामध्ये रुपालीला मी म्हटलं की तुझं सगळं बोललेलं रिचलं आणि मला समजलं हळूहळू की मग मी तुझ्याशी बोलीन त्याच्याबद्दल. पण मला असं म्हणायचं आहे की माझ्या लिखाणाचं जर वैशिष्ट्य शोधायचंच असेल तर मी आनंद एकमेव कसा आहे ते शोधते. आनंद सारखं कोणीही नाही आहे. पंकज एकच आहे जगामध्ये, मेघना एकच आहे, जुईली एकच आहे, हे मी शोधते. आणि ते कसे वेगळे वेगळे आहेत तर ते सगळे त्यांची पिसं बाजूला बाजूला काढत जाणं. आणि मग काय होतं माहिती आहे का की सगळ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी मिळतं. ही त्यातली आयरनी आहे की तुम्ही जेव्हा तो मनुष्य फक्त तो कसा आहे हे जेव्हा शोधत जाता आणि ते तुम्हाला सापडतं त्यावेळेला सगळ्यांना त्याच्यातलं सापडणारं पण एक लसावी निघतो आणि ते सापडतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते एक मला करावंसं वाटतं आणि मग ते रियाजाने मला थोडंफार जमलेलं आहे असा मी एक छोटासा दावा करते. निश्चितच. समारोपाचं तू काय बोलणार होतीस ते संपवून आपण थांबूयात. ओके ओके. मजा आली बोलायला आणि थोडी लोकं असली की मला जास्त मजा येते त्याप्रमाणे. हां हां जरूर. मला असं विचारायचं आहे, नाटकात काम करायला जसं आवडत होतं तसं नाटक लिहून बघावं असं वाटलं. हे बघ मला सगळंच करून बघावं असं वाटतं पण मला हळूहळू मर्यादांची पण जाणीव व्हायला लागली. झालं असं की मी नाटकामध्ये पण कुतूहलाने गेले होते आणि मला माझ्या मर्यादांची ॲक्टर म्हणून पण लगेचच जाणीव झाली. आणि मला नाट्यदर्पण अवॉर्ड मिळाल्यानंतर लगेचच जाणीव झाली की आपण नाही म्हणजे ते मिळालं कारण ते माझ्यासाठी लिहिलेला रोल होता. म्हणजे शामनोरांचं एक नाटक होतं आणि माझ्याच वयाची ती मुलगी होती तेव्हा मी 22-23 वर्षाची असेन आणि अशीच काहीतरी मॉड दिसणारी वगैरे अशी आणि मेडिकल स्टुडंट आणि बडबड 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 करायची होती आणि माझं डिक्शन बरं होतं मराठी. तर त्याच्यामुळे तो रोल मला सुटेबल होता म्हणून मला तो जमला आणि म्हणून मला अवॉर्ड वगैरे मिळालं. पण माझ्यामध्ये एक जमिनीवर पाय असा प्रकार आहे त्याच्यामुळे मला लगेच कळलं आणि जाणवलं की आपल्याला हे नाही सगळं आपल्याला करता येणार नाही आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे रोल्स वगैरे ह्याच्यासाठी आपण नाही होत. आपल्याला काही आपल्यासारखेच असलेले असतील तर आपण ते कदाचित करू शकू. नाटक लिहिलं नाही का ते मी सांगते. त्या काळामध्ये नाटकाशी संबंधित अशा अनेक ज्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या त्याच्यामध्ये एकदा दुबेंकडे वर्कशॉप केलं होतं. त्याला मी गेले होते आणि त्यावेळेला ते बोलता बोलता ते आमच्याशी सगळ्यांशी बोलायचे. म्हणजे माझ्याशी एकटं असं नाही. तो एक प्रसंग मी लिहिलेला होता पण एकटं असं नाही. पण सगळ्यांशी बोलताना ते असं म्हणाले की तुम्ही काहीही लिहिताना म्हणजे कुठलाही फॉर्म वापरताना हे त्याच फॉर्ममध्ये येऊ शकतं का ह्याचा विचार केला पाहिजे. उगीच आपलं तुम्हाला समासामध्ये पंकज, ममता, स्नेहा, जुईली असं लिहून वेगवेगळे डायलॉग्स लिहिता येत आहेत ते नाटक नाही. तुला जे म्हणायचं आहे ते नाटक रूपातच येऊ शकत असेल तर नाटक लिही. आणि हे त्यांनी सांगितलेलं माझ्या इतकं डोक्यामध्ये होतं की मला असं लक्षात आलं की कथा किंवा कादंबरीमध्ये मला जे म्हणायचं ते जितकं मला म्हणता येतं कारण त्याच्यामध्ये पात्र स्वतःशी बोलू शकतात, त्याच्यामध्ये पात्र हे सगळं जे करू शकतात ती लिबर्टी मला नाटकामध्ये घेता येईल का. मी लिहिणारच नाही असं नाही
परंतु अजूनपर्यंत मी ते केलं नाही याचं कारण जे रेट्यानी मला आणि आत्ता केलंच पाहिजे असं म्हणून मला जे लिहायचं होतं त्याच्यासाठी वेगळे फॉर्म्स अवेलेबल होते आणि ते मला सुटेबल होते. त्याच्यामुळे नाटकाशी मी अजून नाही त्याच्यात गेलेली. लिहिलं कधी तर लिहीन आणि मला तेव्हा तुझी आठवण येईल. मला एक विचारायचं होतं. हां हां बोल. दंडाची विषयी आपण बोलतो तर मी जेवढ्या मित्रांशी मित्रांसोबत या पुस्तकांशी बोलते किंवा मी स्वतः या प्रकाशन व्यवसायात आहे तर तुमच्या पुस्तकाचे घटक वाचक लेखक प्रकाशक आणि वितरक असा वितरक नाही समीक्षक. तर पूर्ण पुस्तकाच्या निर्मितीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो पुस्तकाचं मुखपृष्ठ. हो. आणि या मुखपृष्ठाविषयी खूप बोललं जाते. हां. सॉरी बोललं जाते आधी बोललं जाते. तर त्याबाबत तुमची भूमिका काय होती? कारण मला आता त्याची जोड देताना फक्त एवढंच सांगायला वाटतं की मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांचं पुस्तक आहे त्यांचं मेमॉर आहे बॅकस्टेज नाव. तर त्याच्या मुखपृष्ठावर त्यांचाच फोटो आहे आणि त्यात त्यांनी असं म्हणलंय की मेमॉर जेव्हा असतात तर त्या पुस्तकांच्या बाबतीत असं बोललं जातं की हा एक सेल्फी असतो आणि नेमकं ते कुठेतरी रिलेट होतात ही दोन्ही पुस्तकं. हो. हां मी सांगते. भूमिकेपेक्षा सुद्धा काय मी ॲक्च्युली स्वतःच्या दिसण्याविषयी खूप डिफेन्सिव्ह आहे. आय एम ऑलवेज ऑन द बॅक फूट अबाउट दॅट. आता पण त्याच्याबद्दल काय करता येण्यासारखी गोष्ट नाही. आता द डिफेक्ट इज इन द मेक म्हणतात तसं. पण झालं असं की ह्या मुखपृष्ठाची संकल्पना आता त्याला आवडेल की नाही माहिती नाही, मी नाव रिव्हील केलं तर, पण ती सुश्रुतची आहे. आणि त्याचं म्हणणं असं होतं इम्प्रिंट पेजवरती, मी त्याला म्हटलं सगळ्यांना सगळ्याची श्रेय द्यायला पाहिजेत, तर त्यामुळे लेखक म्हणून माझं नाव पाहिजे, तसं प्रकाशक म्हणून माझं नाव पाहिजे, तसं मुखपृष्ठाची संकल्पना कोणाची हे वेगळं असं पाहिजे. नाही तर लोकं म्हणतील की आता ही वेडी झाली आहे आणि आता ह्या म्हातारवयामध्ये तिला आता स्वतःचे फोटो सगळीकडे. तर म्हटलं ती संकल्पना माझी नाही हे त्याच्यात क्लिअर झालं पाहिजे. तर तो म्हणाला माझं नाव दोनदा विघ्न नको, माझं नाव एकदा आलेलं आहे तेवढं बास आहे. तर मी म्हणून त्यांनी ते अपूर्वा पेंढारकर लिहिलेलं आहे, पण अपूर्वा पेंढारकरची ती संकल्पना नाही, ती त्याचीच आहे. ती मी मान्य अशासाठी केली की हे आत्मकथन आहे, नाही म्हटलं तरी. तर त्याच्यामुळे आणि मी त्याला म्हटलं की पण हे कोणाचा फोटो आहे ते पण आलं पाहिजे, कारण मी काही लिस टेलर किंवा ऑड्री हेबन नाही आहे की लोकांना बघितल्याबरोबर कळेल की ही ती आहे म्हणून. तर त्याच्यामुळे मी म्हटलं ते कोणाचं आहे, आणि तो फोटोही मीच काढलेला आहे, ती सेल्फीच आहे खरंच. तर त्याच्यामुळे मी म्हटलं ते पण आलं पाहिजे, कारण आपण छायाचित्रकाराचं पण नाव देतो, छायाचित्र कोणाचं आहे दुसऱ्याचं कोणाचं असेल तर तेही देतो. तर म्हटलं ते सगळं आलं पाहिजे, म्हणून मग ते शेवटी असं लेखक आणि प्रकाशक म्हणजे ते बसायला पण पाहिजे ना त्या इम्प्रिंट पेजमध्ये, म्हणून ते मी मान्य केलं. म्हणजे इनफॅक्ट दिलीप रावांना मी जेव्हा प्रत द्यायला गेले होते तेव्हा ते म्हणाले तू कसं काय फोटोला ॲग्री केलंस, आम्ही विचारत होतो तेव्हा तू नाही म्हणाली होतीस. मी म्हटलं नाही, पण तेव्हा ते फिक्शन होतं, तिथे माझ्या फोटोची काही गरज नव्हती. तरी नातीचरामीला त्यांनी छोटासा फोटो मागच्या पानावरती टाकला होता, त्यांना फुल टाकायचा होता आधी. मी म्हटलं नाही, फोटो बिटो नको. तर आता सानिया बिनिया असेल तर फोटो ठीक आहे, म्हणजे काहीतरी फोटोचा पण एक आनंद मिळू शकतो, पण हे म्हणजे कठीण होतं. पण हे मी मान्य केलं कारण हा फोटोही मला जरा बरा वाटला, म्हणजे ठीक आहे असं. आणि आत्मकथन आहे म्हणून मी ते मान्य केलं असं. आय होप आय आन्सर्ड यू. हां हां. तर समारोपाचं बोलू. आता आपण प्रश्नोत्तर थांबूया. तू काय बोलणार आहेस ते हो, बोल. एक हो. सुंदर संध्याकाळ दिलीस, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण आलात त्याच्याबद्दल मला पण धन्यवाद. समारोपाचं असं बोलायचं होतं की एक शुभवार्ता तुम्हाला द्यायची होती, ती म्हणजे डन दॅट बीन देअर हे जे पुस्तक आहे ते त्याच्यामध्ये तारीख पहिल्या आवृत्तीची 25 डिसेंबर आहे, परंतु ते पुस्तक बाहेर आलं 7 जानेवारीला. आणि कारण तेव्हा ते प्रिंटर्स सगळे बिझी होते, डायऱ्या कॅलेंडर वगैरे सगळं चाललं होतं, आणि 7 जानेवारीला ते बाहेर आलं. आणि 28 फेब्रुवारीपर्यंत त्याची दुसरी आवृत्ती येते आहे. अभिनंदन. अर्थात मला ह्याची जाणीव आहे की पहिली आवृत्ती ही कदाचित माझ्या पूर्वसंचितामुळे ती गेलेली आहे, दुसरी आवृत्ती इतक्या लवकर जाईल असं नाही, पण दुसरी आवृत्ती लवकर जायला हवी असेल तर त्याच्यात तुमचा सहभाग असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पुस्तक स्वतः विकत नाही घेतलं तरी 4 जणांना या पुस्तकाबद्दल सांगा, तीही मला मदत होईल. हे मी प्रकाशक या भूमिकेतनं तुम्हाला आवाहन करत आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून धन्यवाद तुमचे. तुम्ही कार्यक्रमाला आलात आणि इतका वेळ दिलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. आपल्या सगळ्यांचेही मनापासून आभार. विदिशा विचार मंचाबद्दल एक फक्त अनाऊन्समेंट मला करायची आहे की दरवर्षी आपण 10 मार्च रोजी कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ कवीला एक पुरस्कार देतो. येत्या 10 मार्चला तो कार्यक्रम होणार आहे.
त्याचं निमंत्रणही आपल्यापर्यंत पोहोचेल. तर आपण जरूर त्या कार्यक्रमाला यावं अशी विनंती. आणि येत्या 22 मार्च रोजी नाटककार वसंतराव कानेटकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एकदिवसीय वसंत स्मृती हा महोत्सव विदिशा विचार मंचतर्फे आम्ही आयोजित करीत आहोत. त्याचंही निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण जरूर यावं ही विनंती. धन्यवाद.